एक आम्हाला एखादी आजी भेटली जी शी इज इंट्रोड्युसिंग मी टू हर डॉटर इन लॉ जी रेप विक्टिम आहे. तिच्यावर रेप झाला. स्टार्टिंगला रडायला यायचं, पण त्यानंतर असं कळलं की या गोष्टीनं जर मी स्वतःची स्टोरी बनवून टाकलं, तर या लोकांची स्टोरी आम्ही कशी घडवणार? एका मिनिटात तुला जर स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल, तर ते तू कसं करशील? ओके. तर माझं नाव सिद्धेश लोकरे. माझी Instagram आयडी आहे सिरियसली. आय थिंक हे मी माझ्या मुलांना पण सांगेल, की मुलांनो, मी वयाच्या 28व्या वर्षी 35 अज्जनबरोबर डेटला गेलेलो, ते पण वाह! अयोध्याला. पण त्या दिवशी असं झालं, की इंडिगोची फ्लाइट होती आणि तेवढ्यात आम्हाला कळालं, की इंडिगोचा हा जो घोटाळा झाला खूप केओस. मोठा, येस. त्यामुळे फ्लाइटच कॅन्सल झाली. एअर होस्टेस पण सगळे बघतायत आणि ती आजी बाईक मला म्हणते, "हिला विचारी लग्नासाठी आहे काय?" एअर होस्टेसला विचार, "तुझं लग्न झालं काय?" आणि ती लाजून पळून गेली तिकडे. बोलते, "मिरर खाली कर, मला थुकायचंय बाहेर." फ्लाइटमध्ये. की एक आजी हरवलेली पण. तीच आजीबाई 3 वेळा हरवली. एवढी घोटाळे करते ती. या गावामध्ये दादासाहेब नवपुते सर एक शाळा चालवतात. आणि त्या शाळेमध्ये 300-400 मुलं आहेत. गोळा करून आणि ते एकमेकांशी जॅपनीजमध्ये बोलतात. तर त्यांनी एक मॉडेल बनवलं जिकडे त्यांनी चायनीज, स्पॅनिश, कोडिंग, रोबोटिक्स, एआय, चॅट जीपीटी या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा गावामध्ये राहून केल्यात. ती एक शाळा सक्सेसफुल होते, जेव्हा शाळा गावामध्ये असते आणि गाव शाळेमध्ये असतं. तर या गावाचं नाव आहे सौंदळा. 10-12 वर्ष झाले फक्त याच विजनवर आहेत, की आपल्या गावाला अशा लेव्हलला घेऊन जायचं, जिकडे आपलं गाव हार्वर्डमध्ये एक केस स्टडी बनून जाईल. ते असे उपक्रम चालवतात जे ऐकून माझं डोकं सटकलं. भाई हे सगळं चालू आहे आणि एवढी वर्ष ऑफ माय एक्झिस्टन्स मला काहीच माहित नव्हतं. पूर्ण गावाला नशामुक्त डिक्लेअर केलंय. त्या गावामध्ये शिवी देणं पण अलाउड नाहीये. तुम्ही कधी कुणाकडून हुंडा मागितला तर तुम्हाला शिक्षा डायरेक्ट. गावामध्ये सगळीकडे कॅमेरा लावलेत विथ व्हॉइस. त्या गावामध्ये बायकांना समान दर्जा दिला जातो. आपल्या हिरोज जे आहेत खान सर सारखे, त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट करणार कोणी नाही. पुण्यामध्ये अशा एका माणसाला भेटलो, जो माणूस तब्बल 15-20 वर्षांपासून लाखो मुलांना फक्त ₹70 मध्ये फ्री आय-ए-एस एज्युकेशन देतोय. कुणाला माहित आहे? कुणाला माहित नाही. मला रिसेंटली माहित पडलं. एका पॉइंट नंतर तुम्हाला इमोशनली नम व्हायला लागतं. आम्ही सेक्स एज्युकेशन नॉर्मलाइज करायचा खूप ट्राय करतोय. तर वी केम अप विथ दिस आयडिया की कोणत्याही मुलीचा पहिला पिरियड आला तर गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये आपण अशा एका तरुण व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, जे व्यक्तिमत्व समाजासाठी काहीतरी देताना अतिशय तरुणाईचा अप्रोच ठेवून करणार आहे. सोशल मीडियाचा उत्तम वापर करून एक अशी इन्फ्लुएन्सर पिढी घडवणार आहे, जी खरंच इन्फ्लुएन्सर असेल. भेटूया अशा हरहुन्नरी समाजसेवकाला, अर्थात सिद्धेश लोकरेला. हाय सिद्धेश. नमस्ते. थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू तू आलास तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूल नाही, मधनं वेळ तुम्ही काढून. आलेत. नाही बरं नाही वाटलं, नाही. बरं वाटलं. माझा तुला पहिला प्रश्न असा टिपिकलच आहे. हां. पण एका मिनिटात तुला जर स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल माझ्या प्रेक्षकांना, तर ते तू कसं करशील? ओके. तर माझं नाव सिद्धेश लोकरे. माझी Instagram आयडी आहे सिरियसली आणि लोकं मला ओळखतात ॲज अ सोशल इम्पॅक्ट क्रिएटर. म्हणजे मी काय केलं, की सोशल वर्क ज्या गोष्टीला आपण खूपच वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघायचो. मी त्याला माझ्या स्टोरी टेलिंगमध्ये आणि माझ्या कंटेंट क्रिएशनच्या फ्रेमवर्कमध्ये सेट केलं. तर मी लोकांच्या कहाण्या सांगतो लोकांना विथ अन ऑथेंटिक स्टोरी टेलिंग टेक्निक आणि त्या व्यतिरिक्त कॉन्टेंट यूज करून आम्ही जगाला बदलायच्या मार्गावर आहोत. तर बेसिकली आम्ही शाळा बनवतो, आम्ही सेंटर्स बनवतो, आम्ही स्कॉलरशिप्स देतो, आम्ही विलेजेसला अडॉप्ट करतो. आम्ही भरपूर साऱ्या अंडररेटेड ज्या गोष्टी आहेत आपल्या राज्यामधल्या किंवा आपल्या देशामधल्या, त्यांना एक माझ्या लेन्सनी एक प्लॅटफॉर्म देतो. सो व्हॉट वी डू इज वी यूज सोशल मीडिया टू क्रिएट प्लॅटफॉर्म्स फॉर द पीपल ज्यांच्याकडे नाहीये. तर असं आमचं काम. खूप छान. कारण समाजसेवा म्हटल्यानंतर लोकांचं थोडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बरोबर. तू स्टोरी टेलिंग च्या माध्यमातून सांगतोस असं म्हणाले. मग ती स्टोरी टेलिंग टेक्निक तुला पहिल्यापासून येत होती तुझ्या लहानपणापासून? आय कारण थिंक ते आलं पाहिजे ना, स्टोरी तर ते टेलिंग आहे. आपल्या सगळ्यांमध्ये आहे. फक्त ऐकायला लोकं पाहिजेत आणि बोलायला पर्स्पेक्टिव्ह पाहिजे.
हम्म. तर आय थिंक तो पर्स्पेक्टिव्ह यायला, तो स्ट्रक्चर यायला मला टाइम लागला. ऑफकोर्स आपल्याकडे भरपूर साऱ्या कहाण्या असतात, माझ्याकडे, तुमच्याकडे, पण कोणत्या पद्धतीने आपण ते जगाला सांगतोय ती स्टोरी टेलिंग आहे. तर मी मला स्वतःचा एक हलकासा फ्रेमवर्क बनवला, कॉल्ड CCEH, म्हणजे कॅरेक्टर, कॉन्फ्लिक्ट, एफर्ट आणि होप. म्हणजे आम्ही कॅरेक्टर दाखवायचो. तर कॅरेक्टर तुम्ही असू शकता, किंवा एक जंगलामध्ये राहणारे कुटुंब असू शकतो, किंवा एक सर असू शकतात जे छोट्याशा गळत असलेल्या शाळेमध्ये शिकवतात, ते कॅरेक्टर आहे. कॉन्फ्लिक्ट त्यांचा हेच आहे की अशा सिच्युएशन मध्ये राहतात आणि शिकवतात. एफर्ट असा आहे की आम्ही असं काहीतरी करतो जेणेकरून त्यांची लाईफ किंवा त्यांचं जे प्रोफेशन आहे, त्यांची जर्नी आहे, ती इझी होऊन जाते. मग आम्ही त्यांच्याशी शाळा बांधतो, किंवा त्यांच्यासाठी कुठलं तरी एक इंटरॅक्टिव्ह पॅनल घेऊन जातो, ते सेटअप करतो. आणि होप इज बेसिकली टू नॉट शो निगेटिव्हिटी. आपल्याला एक क्लिफ हँगर सोडायचा आहे, आणि तो क्लिफ हँगर शुड बी होप, की अशी सिच्युएशन असूनही हा माणूस या लेवलला जाऊन एफर्ट दाखवतोय, या लेवलला जाऊन डेडिकेशन दाखवतोय. तर आम्हाला ती पॉझिटिव्हिटी आणि ऑप्टिमिझम दाखवायला आवडतं, आणि तेच माझं स्टोरी टेलिंग आहे. मग हा ऑप्टिमिझम तुझ्या आईकडनं तुला मिळालाय? एक्झॅक्टली. आय थिंक आईकडून भेटलाय, मला माझ्या भावाकडून भेटलाय, माझ्या पप्पांकडून भेटलाय, माझ्या बेस्ट फ्रेंड्स कडून भेटलाय. पण माझ्या आईचं भरपूर त्यामध्ये रोल आहे, बिकॉज निगेटिव्हिटी असूनही जर आपण टनल मध्ये आहोत, पण आपल्याला माहिती आहे की टनल हा बोगदा संपणार आहे थोड्या तासांनंतर किंवा थोड्या मिनिटांनंतर. तो पर्स्पेक्टिव्ह असणं की बोगदा संपणार आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आम्ही पण भोगद्यात दिवस काढले भरपूर, पण तो भोगदा इम्पॉर्टंट होता फॉर अस टू बी पेशंट, की त्या साईडला लाईट आहे. तर आय थिंक आईने ते शिकवलं की लाईट असणार आहे, सूर्यप्रकाश येणार आहे, पण जरा पेशंट राहा. बरेच वेळेला मला असं जाणवतं, समाजसेवा करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना, त्या खूप सिक्युअर्ड घरांमधनं येतात. जी माणसं खूप अशा अंधार आयुष्यातनं येतात, ती माणसं सगळा आपला पास्ट विसरून एका वेगळ्या जगात रमण्याचा प्रयत्न करतात. आय थिंक समाजसेवा, समाज आणि सेवा हे दोन असे शब्द आहेत ना, ज्याच्याबद्दल आपण नेहमी एका गॉडली नजरेने बघतो. आयदर एकदम देवाच्या, म्हणजे एकदम देवाचं काम अशा नजरेने बघतो, किंवा गरिबांचं काम अशा नजरेने बघतो. त्यामुळे आपण भरपूर लोकांना फॉर ग्रांटेड घेतो. त्यामुळे आय थिंक या गोष्टीला थोडं रोमॅन्टिसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. आता रोमॅन्टिसाइज हा वर्ड म्हणजे कसं आहे की आय एम नॉट सेईंग की अशी गोष्ट ज्याबद्दल आपण डेल्युजनल व्हायला पाहिजे, ज्याबद्दल आपल्याला गैरसमज ठेवायला पाहिजे. आय थिंक रोमॅन्टिसाइज म्हणजे याला नॉर्मलाइज करणं, की जर असा पर्स्पेक्टिव्ह आपला असला की प्रत्येक रविवारी क्लबिंगला जाण्याशिवाय आपण कुठल्या तरी ओल्ड एज होम मध्ये जाऊन आपण एका आजीला जाऊन भेटतोय, ती आजी आपल्या प्रेमात पडली, आणि आपण त्या आजीच्या प्रेमात पडलोय, की आपण हिला सेवा करायची, हिला आपल्याला जे तिने एक्सपिरियन्स करायला नाही भेटलं ते सगळं तिला द्यायचं. आय थिंक या प्रकारे रोमॅन्टिसाइज केलं. जर आपण आपल्या पार्टनर बरोबर एका कॅफे डेटला न जाण्यापेक्षा एका महिन्यातून एकदा आपण तिच्या बरोबर कुठेतरी कृषी संगोपन क्षेत्रामध्ये गेलो, किंवा प्लांटेशन साठी गेलो, किंवा कुठल्या तरी ऑर्फनेज मध्ये गेलो, तर आय थिंक या सगळ्या गोष्टी करून आपल्याला भरपूर त्या गोष्टी रोमॅन्टिसाइज आणि नॉर्मलाइज करायला जमतात. पण कसं आहे की या समाजसेवकांना आपण एवढा मोठा दर्जा दिला नाही पाहिजे जेणेकरून ते अटेनेबल किंवा पॉसिबल वाटणारच नाही नॉर्मल माणसाला. आपल्याला समाजसेवक एक नॉर्मल जॉब करणारा माणूस म्हणून समजलं पाहिजे, जेणेकरून आपण पण कधी ते बनायचा विचार करू शकतो. मग समजा आपल्याला 3 मंथ इंटर्नशिप करायची आहे, आता अनपेड इंटर्नशिप करणारे भरपूर लोक आहेत. फ्री मध्ये आपण जाऊन एक्सपिरियन्स घेऊ गोष्टींचा, आणि ते तिकडून आपल्याला नॉलेज येणार, मग आपण ते अप्लाय करणार. आय एम सेईंग 3 मंथ सोडा, तुम्ही 1 मंथ फक्त अनपेड व्हॉलेंटिअरिंग करा, किंवा पेड व्हॉलेंटिअरिंग करा. तुम्हाला आजकाल व्हॉलेंटिअरिंगचे पण पैसे भेटतात. मग ते जाऊन जेवढं तुम्हाला अबाउट ह्युमन इंट्युशन, अबाउट लाईफ, अबाउट ह्युमॅनिटेरियन वर्क, अबाउट युअर ओन फिलिंग्स अँड इमोशन्स जेवढं शिकायला भेटणार ना, ते कुठेच भेटणार नाही. करेक्ट. सो आय थिंक हा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे, की आपण याला गॉडली समजण्यापेक्षा एकदम पॉझिटिव्ह वे मध्ये रोमॅन्टिसाइज करायला पाहिजे. सो आय थिंक तेच मी केलं. मी रोमॅन्टिसाइज केलं या गोष्टींना. मी आता ह्याला एक ड्युटी, असं एकदम रिस्पॉन्सिबिलिटी नाही समजत. मी याला माझी ड्युटी समजतो. दिस इज माय जॉब. तसं 9 to 5 जॉब असतो, तसं माझा 9 to 9 जॉब आहे.
सो आय गिव्ह माय ऑल टू इट. आणि फक्त काही सॅक्रिफायसेस करायला लागतात कारण युअर अटॅचिंग युअर सेल्फ टू ह्युमन इमोशन्स. येस. भरपूर लोकांच्या इमोशन्सला तुम्हाला अटॅच व्हायला लागतं. पण त्यासाठी तुम्हाला फेल व्हायला लागणार, त्यासाठी तुम्हाला थोडं डिप्रेस्ड व्हायला लागणार स्टार्टिंगला, थोडं इमोशनली आपल्या लोकांसाठी अनअवेलेबल व्हायला लागणार. पण जेव्हा तुम्ही त्या स्टेजला पोहोचाल जिकडे तुमच्याकडे एक टीम आहे, जिकडे अशी लोक आहेत ज्यांना तुम्ही त्या गोष्टी आउटसोर्स करू शकता, मग ते करा. म्हणजे तुम्ही स्वतःला कंपार्टमेंटलाइज करू शकता की बरोबर. आपण काय काय रिस्पॉन्सिबिलिटी, समज कुठल्या मुलाचा फोन येतोय मला रात्री 2 वाजता, त्याच्या पप्पांनी तुझ्या आईला मारलं, तर या सगळ्या गोष्टी मला मला फोन यायचे, पण मी त्या गोष्टींना इग्नोर करू शकलो नाही. मग माझं काम होतं ऐकायचं आणि ऍक्ट करायचं. पण आता मी त्या गोष्टी ऐकत बसू शकत नाही, कारण माझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम आहेत, कारण मला हे वयाच्या 80 वर्षापर्यंत करायचं आहे. मग मला जर ते करायचं असेल तर मला इमोशनली स्वतःला खूप स्टेबल ठेवायला लागणार. मग मी काय काय गोष्टी आउटसोर्स करायला लागलो. सो आय थिंक जर तुम्हाला समाजसेवक बनायचं ना, लर्न टू बर्न लाईक अ सन. इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक द सन, बर्न लाईक अ सन. बट वन्स यू बर्न, also remember to neutralize that feeling with some essence of water and fluidity. आणि त्यासाठी you need a team. You need people who are smarter than you. If not smarter, लोक जे तुमच्यापेक्षा इमोशनली जास्त अवेलेबल आहेत त्या गोष्टींसाठी. तर मी ते केलं. वाव, दॅट्स नाईस. हा तू जो रोमॅन्टिसिझमचा मुद्दा मांडलास ह्याच्यामध्ये एक असं असतं ना की आपण आपल्या पार्टनर्स बरोबर फिरायला जातो, मज्जा करतो. असं तू खूप आज्यांना घेऊन अयोध्येला गेला होतास. ते काय होतं? व्हॉट वाज बेस्ट डेट ऑफ माय लाईफ येस, दॅट्स व्हॉट आय एम विथ आस्किंग. 35 आजीज. आय थिंक हे मी माझ्या मुलांना पण सांगेल की मुलांनो, मी वयाच्या 28व्या वर्षी 35 आज्यांबरोबर डेटला गेलेलो, ते पण अयोध्याला. तर आय थिंक हे माझं एक वाक्य असणार आहे. ते कुठलं डोक्यात आलं ते डोक्यात आलं एकदम सिम्पली जेव्हा मी त्यांच्या शाळेत गेलेलो. एक आजीबाईची शाळा आहे फांगणी विलेजमध्ये, आणि तिकडे योगेंद्र सरांनी जे आमच्या एका झेडपी शाळेमध्ये टीचर आहेत मुरबाडच्या, तिकडे त्यांनी ही अशी शाळा चालवली फांगणीमध्ये. आणि मी व्हिजिट करायला गेलेलो आणि मी त्यांना भेटायला गेलेलो, त्यांची लाईफ बघायला गेलेलो. आणि तिकडे असं जाता जाता एक मला आजी एकदम हळूच कानात बोलली की मला अयोध्येला नेतोस का? तुम्हाला अयोध्येला जायचंय? मग ते दुसऱ्या आजीने ऐकलं, हा मला पण जायचंय. मग हा आम्हाला सगळ्यांना जायचंय. एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्स आला की त्यांना सगळ्यांना अयोध्येला जायचंय. मग माझ्या मनात काय असं आलंच नाही, कारण भरपूर लोकांनी त्यांना प्रॉमिस केलं की आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, पण ते जाऊ शकले नाही. कधी कधी एखादी आजी वारली किंवा एखादी या आजीचं डॉक्युमेंटेशन नाहीये, आधार कार्ड नाहीये, काही नाहीये. मग योगेंद्र सरांनी त्या सगळ्यांचे आधार कार्ड काढले, डॉक्युमेंटेशन करवलं, आणि मग फायनली आफ्टर 10 इयर्स ऑफ प्रॉमिस मी त्यांना म्हणलं की आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. मग ते त्यांच्या मनात राहिलं, पण त्यांनी ते सिरियसली घेतलं नाही, कारण असे बोलून जाणारे भरपूर होते की आम्ही तुम्हाला अयोध्येला घेऊन जाऊ. पण मी असा माणूस आहे ना, माझ्या डोक्यामध्ये जर काही आलं मी तिकडच्या तिकडे एक्झिक्यूट करतो आणि मग विचार करत बसत नाही. आय एम लाईक, डू नॉट थिंक अँड डू समथिंग, डू इट अँड देन थिंक अबाउट इट. मग मी असा विचारायचा आहे. मग मी विचार केला आणि मग इंडिगोची फ्लाईट बुक केली. सगळ्यांचं हॉस्पिटॅलिटी, हॉटेल, पूर्ण साईट सीइंग, त्यानंतर फ्लाईट, येण्या जाण्याचं सगळं आम्ही फिक्स करून टाकलं. आणि दॅट इज हाऊ इट हॅपन्ड. पण त्या दिवशी असं झालं की इंडिगोची फ्लाईट होती आणि त्या आजीबाई सगळ्या मुरबाडवरून मुंबईला आल्या, कारण मुंबईवरून फ्लाईट घ्यायची होती. त्यांच्या आयुष्याची पहिली फ्लाईट होती. मग मी त्यांना म्हणलं तुम्हाला यायचं पिंक साडीमध्ये. मग सगळ्यांनी पिंक साडी घातली, गुलाबी साडी घातली आणि येऊन मुंबईला आले. आणि तेवढ्यात आम्हाला कळालं की इंडिगोचा हा जो घोटाळा झाला खूप मोठा, त्यामुळे फ्लाईटच कॅन्सल झाली. मग एकदम हार्ट ब्रोकन होतं, कारण काही ट्रेन वगैरे काही अवेलेबल नव्हती. आणि ते 2 दिवस असं बसमध्ये जाण्यासारखी सिच्युएशन नव्हती, कारण आजीबाई खूप वयस्कर होत्या. तर ट्राय करत गेलो. आय रिमेंबर दॅट नाईट आय डिड नॉट स्लीप. मी पूर्ण रात्र सगळ्यांना कॉल करतोय, सगळ्यांना विचारतोय काहीतरी होऊ शकतं, काहीतरी होऊ शकतं, कारण त्यांना पण परत जायचं नव्हतं मुरबाडला आणि त्यांना यावेळी ते करूनच टाकायचं होतं. मग कसं तरी आय कॉल्ड समवन अँड दे टोल्ड की ही एक फ्लाईट आहे जी अवेलेबल आहे, जी आपल्याला गोरखपूरमध्ये सोडेल आणि गोरखपूरवरून आम्हाला बसने जावं लागेल. मग आम्हाला गोरखपूरची फ्लाईट भेटली आणि मग सगळ्या आजीबाई आपल्या एकदम
खुश खुश झाल्या झाल्या. आणि साड्या घालून आल्या एअरपोर्टमध्ये. आणि एअरपोर्टमध्ये पूर्ण सगळे लोक आम्हालाच बघत होती. कारण एवढ्या काय केऑस बाई, मध्ये तुम्ही काय एवढ्या एवढ्या गुलाब्या साड्या घालून कोण आहे त्या बायका कुठं आल्यात, आणि मी मध्ये असं जॅकेट घालून चाललोय आपल्या हिरो सारखा स्वदेश. तर खूप होलसम फिलिंग होती ती. आय थिंक कॅन नॉट एक्सप्रेस इन वर्ड्स. मग ते झालं आणि सगळ्या आजीबाई चढल्या फ्लाईटमध्ये. आणि फ्लाईटमध्ये एअर होस्टेस पण सगळे बघतायत आमच्याकडे. आणि ती आजीबाई मला म्हणते, हिला विचारी लग्नासाठी आहे काय, कारण माझं लग्न झालं नाहीये. आणि शी इज लाईक, आम्ही तुझ्यासाठी आज शोधूनच मुलगी काढू मुलगी शोधतो. अयोध्येला जाता जाता. मग ती एअर होस्टेसला विचारते, तुझं लग्न झालं काय, आणि ती लाजून पळून गेली तिकडे. तर अशा भरपूर होलसम गोष्टी झाल्या. आणि इकडे असं बोलते, मिरर खाली कर, मला थुकायचं बाहेर. फ्लाईट मध्ये. आणि मी बोलतोय, आजीबाई नाही खोलू शकत तुम्ही. तर असे म्हणजे असं वाटलं ना, आम्ही 35 लहान मुलींना घेऊन चाललोय, हम्म. लहान बाळांना घेऊन चाललोय. बिकॉज दे आर व्हेरी ऑनेस्ट, दे आर व्हेरी चाइल्डिश. अँड हेच असतं ना, एक लहान बाळामध्ये आणि एका म्हाताऱ्या माणसामध्ये जास्त फरक नसतो. नसतो. या. मग अयोध्याला पोचलो, आत घुसलो, त्यांनी ते दर्शन केलं. दर्शन झाल्यानंतर मग सगळे रडले. त्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांनी जगच जिंकलंय श्रीरामांना बघून. हम्म. त्यांच्यासाठी श्रीरामांना भेटणं हेच त्यांचं जग होतं, हेच त्यांचं ड्रीम होतं. आणि ते ड्रीम झालं कुणामुळे? त्यांच्यामुळे, त्यांच्या जिद्दीमुळे, त्यांच्या पेशन्समुळे, त्यांच्या शिकण्याच्या स्पिरिटमुळे, की आपण वयाला बाजू ठेवून शिकायचं. हे खूप महत्वाचं आहे. आहे ना. आणि ते हे काय शिकवलं त्यांनी मला, एक खूपच महत्वाची गोष्ट जी मी ऑलवेज स्वतःजवळ ठेवतो, की नेव्हर स्टॉप बिईंग अ स्टुडंट इन लाईफ अँड स्टुडंट ऑफ लाईफ. वाव. की तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून जगायला लागणार आयुष्यभर. ज्या दिवशी तुमची शिकण्याची आवड संपली, त्या दिवशीच तुम्ही मेले. मग तर तुमची फक्त बॉडी आहे, आत्मा नाहीच आहे. नक्कीच नाही. आणि आत्मा ही जिज्ञासाला आणि करेजला आणि तुमच्या क्युरिओसिटीला अटॅच्ड असते. नक्कीच. हे 100% तितकंच खरं आहे आणि त्या सगळ्या आज्यांचे व्हिडिओज आम्ही पाहिले. त्या बसमध्ये इतक्या खुश होत्या आणि मला असं वाटतं की एक आजी हरवलेली पण. कुठे? हा, इकडे? अयोध्या नंतर आम्ही साईट सीइंग करायला गेलो. हां. आणि आम्ही स्मार्टली प्रत्येकाच्या आईच्या आजीच्या गळ्यामध्ये एक आयडी घातलेला, आणि त्या आयडी मध्ये आम्ही स्वतःचा नंबर लावलेला. ओके. मग आम्ही साईट सीइंग करायला गेलो. आणि साईट सीइंग मध्ये एका देवळामध्ये एक आहे ना, एक जत्रा चाललेली. आणि ती आजीबाई ती जत्रा बघायला गेली. आणि आम्ही इकडे सगळी इकडे फिरतोय. स्वतःच गेली, न विचारता, न सांगता. आणि आम्ही 1 तास शोधतोय बाबा. 1 तासानंतर आम्हाला कॉल येतो, ही आजीबाई गुलाबी साडी घातलेली तुमची आहे काय, म्हणजे हिंदीमध्ये. तर त्यानंतर आम्ही तिला शोधून काढला आणि नंतर तिला बजावलं, बाई जाऊ नकोस. सगळ्या ती आजीबाई 3 वेळा हरवली, एवढी घोटाळे करते ती. तर अशा भरपूर आम्हाला इन्सिडेंट्स बघायला भेटले, जे आम्ही डॉक्युमेंट करू शकलो नाही. पण आय थिंक इट वॉज व्हेरी किओटिक, व्हेरी डिफिकल्ट त्या प्रोसेस मधून जाणं. 2 दिवस आजीबाईंना सांभाळणं, त्यांचं खाणं पिणं, आंघोळ करणं, साड्या बदलणं, त्यानंतर त्यांना तिकडून घेऊन जाणं, मग थंडी येऊन स्वेटर देणं. तर डिफिकल्ट, पण मजा आली. मजा आली. बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. येस. असाच एक एक्सपिरियन्स तू सांगितलास. एक संभाजीनगरची शाळा आहे, जी संभाजीनगरच्या पुढे एका गावामध्ये शाळा आहे. तू सांगत होतास की त्या शाळेमध्ये एक सर चालवतात आणि तिथली मुलं जॅपनीज बोलतात, Yeah. स्पॅनिश बोलतात. ही कुठली शाळा आहे अशी? मुंबईतल्या मुलांना नसेल येत, त्या मुलांना कसं येतं? काय त्या शिक्षकांची मजा आहे का कोणाची? आय थिंक मजा आमचीच आहे, कारण आम्हाला या गोष्टींबद्दल माहित नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये एक ऍटिट्यूड होता, की काय पर्स्पेक्टिव्ह होता काय माहित, की अर्बन शहरातल्या लोकांना, मुलांना शिक्षणाची खूप आवड असते आणि ते हुशार असतात. आय थिंक ही जी संकल्पना होती, ही माझी पूर्ण तुटली जेव्हा मी 30303 माझ्या सिरीजवर निघालो आणि ती शाळांना भेट दिली. तर ही शाळा, या शाळेचं नाव आहे झेडपी गाडीवाट. गाडीवाट म्हणून छोटस गाव आहे औरंगाबाद मध्ये, संभाजीनगरमध्ये. या गावामध्ये दादासाहेब नवपुते सर एक शाळा चालवतात. आणि त्या शाळेमध्ये 300-400 मुलं आहेत. आदर्श शाळा एकदम. आणि जेव्हा मी गेलो, मी बघितलं एका ठिकाणी जिकडे मुलं अशी बसली आहेत गोळा करून, आणि ते एकमेकांशी जॅपनीज मध्ये बोलतात. आणि आय वॉज लाईक शॉक्ड, की भाई ही कला इकडे आली पण कशी? तर मी सरांना विचारलं, हे कसं झालं? मग त्यांनी मला म्हटलं, की ही जी मुलं आहेत आमची, ही एकमेकांकडून शिकतात, माझ्याकडून नाही. मग त्यांनी काय केलं, प्रत्येक
ग्रुप मधल्या एका मुलाला एक सब्जेक्ट फ्रेंड बनवून ठेवलाय किंवा एक लँग्वेज फ्रेंड बनवून ठेवलाय. मग जर काय शिकायचं आहे कोणतीही लँग्वेज शिकायची आहे, मग त्या मुलांनी एका चायनीज ट्युटर कडून शिकलेली आहे. आता तुम्हाला चायनीज ट्युटर कडे जायची गरज नाहीये, त्या मुलाकडे जावा. मग तो मुलगा 2 मुलांना शिकवतो चायनीज, ती 2 मुलं 4 मुलांना शिकवतात, 4 8 लोकांना शिकवतात. मग असं करत करत त्यांनी एक मॉडेल बनवलं जिकडे त्यांनी चायनीज, स्पॅनिश, कोडिंग, रोबोटिक्स, AI, ChatGPT या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा गावामध्ये राहून केल्यात. वा. आणि अशा शाळा अजूनही एक्झिस्ट करतात आणि जे लोकांना माहित नाही. आणि हे झालं एका शिक्षकांमुळे. त्या शिक्षकांनी फक्त गावाला नाही, फक्त शाळेला नाही, गावाला बदलण्याची मोहीम चालू केली. कारण शेवटी पर्स्पेक्टिव्ह असाच आहे की एक शाळा सक्सेसफुल होते जेव्हा शाळा गावामध्ये असते आणि गाव शाळेमध्ये असतं. तर त्यांनी ती सिनर्जी आणली की प्रत्येक गावकरी शाळेत आला पाहिजे, त्यांनी बघितलं पाहिजे शाळेत काय चाललंय. प्रत्येक मुलांनी घरी जाऊन पण अभ्यास केला पाहिजे. मग गाडीवाटमध्ये 7 ते 8 एक सेशन असतो. 7 PM झाले की सगळी मुलं वाचन चालू करतात एकत्र शाळेनंतर. 7 PM to 8 to 8 PM जेव्हा तुम्ही त्या शाळेत घुसाल, जेव्हा तुम्ही त्या गावात घुसाल, त्या गावामध्ये फक्त तुम्हाला मुलांचे आवाज येतात बोलताना, वाचन करताना. सो आय थिंक हा पण एक असा उपक्रम होता जो त्यांनी साधला. त्यानंतर त्यांनी क्युरिओसिटी जागी केली गावकऱ्यांची. आणि हे करत करत त्या शाळेचा असा रेकॉर्ड आहे ज्यामुळे जवळजवळ 30 ते 40 क्वालिटी हाय पेइंग इंजिनियर्स त्या गावातून बाहेर पडलेत वाव. विदिन 1 year. सो आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ महाराष्ट्र. आपल्याला माहितच नाही त्याबद्दल. पण ही जशी एक ब्युटी आहे तशी यावर्षी एक गाव त्यांनी नशामुक्ती व्यसनमुक्तीच्या पुढे जाऊन जातीमुक्त गाव केलं. त्याही गावाला तू गेला होतास. त्या गावाविषयी अजून लोकांना माहिती नाहीये महाराष्ट्रात. ते काय आहे ते गाव? तर या गावाचं नाव आहे सौंदळा. तर सौंदळा विलेज अहिल्यानगरमध्ये आहे आणि तिकडे एक नेवाडा म्हणून एक जागा आहे, छोटीस गाव आहे. तिकडे सरपंच सर, अडकुले सर हे सरपंच आहेत आणि ते 10-12 वर्ष झाले फक्त याच विजनवर आहेत की आपल्या गावाला अशा लेवलला घेऊन जायचं जिकडे आपलं गाव हार्वर्डमध्ये एक केस स्टडी बनून जाईल. तर त्यांना ती केस स्टडी बनवायची आहे. आपल्या गावाला नंबर 1 गाव इन द वर्ल्ड बनवायचं आहे. मग ते असे उपक्रम चालवतात जे ऐकून माझं डोकं सटकलं. भाई हे सगळं चालू आहे आणि एवढी वर्ष ऑफ माय एक्झिस्टन्स मला काहीच माहित नव्हतं. तर तिकडे जाऊन कळलं की सरांनी पूर्ण गावाला नशामुक्त डिक्लेअर केलंय आणि त्या व्यतिरिक्त त्या गावामध्ये शिवी देणं पण अलाउड नाहीये. जर तुम्ही शिवी दिली तर तुम्हाला ₹500 दंड. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही कधी कुणाकडून हुंडा मागितला तर तुम्हाला शिक्षा डायरेक्ट, तुमच्यावर कारवाई होते. जर कोणी रिपोर्ट केलं की आमच्या आजूबाजूला कोणीतरी हुंडा मागतंय तर तुम्हाला 5,000चं बक्षीस. त्या व्यतिरिक्त गावामध्ये सगळीकडे कॅमेरा लावलेत विथ व्हॉइस, जेणेकरून जर कोणी शिवी दिली तर त्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होतं. त्या व्यतिरिक्त त्या शाळेमध्ये तर कसं आहे ना, आता सौंदळा विलेजची ही ब्युटी आहे. ही ब्युटी का आहे? कारण त्या गावामध्ये बायकांना समान दर्जा दिला जातो आणि बायकांमध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात. काय काय बायकांचं लग्न झालेलं असतं, काय काय बायका विधवा असतात, काय काय बायका सिंगल असतात. मग त्यांनी या सगळ्यांना कन्सिडर केलंय. विधवा बायकांना आम्ही महिन्याला पैसे देणार. त्यानंतर ज्या बायकांचं रिमॅरेज करून द्यायचं असेल तर ते पण करून देणार. कन्यादान पण करवणार. त्या व्यतिरिक्त सगळ्यांसाठी एक सुकन्या योजना सगळ्या मुलींसाठी लॉन्च केली, जिकडे करून 10वी पर्यंत सगळ्यांचं एज्युकेशन फ्री आहे. हायर एज्युकेशन साठी जायचं असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते. त्यांच्या भावना समजून घेतल्या जातात. त्यांचा एक दर्जा आहे ना, कन्सिडर केला जातो. त्याच्यावर ऍक्ट करणं तर नंतरची गोष्ट आहे. पण जर कोणी ऐकून घेणार पण असेल ना एका गावामध्ये तर भरपूर मोठा डिफरन्स येतो. मग सौंदळा ते एक एक्झाम्पल आहे जिकडून आपण शिकू शकतो की फक्त कॉमन नॉर्मल गोष्टीच नाही, आपण एक इक्वॉलिटीचा माहोल क्रिएट केला पाहिजे जिकडे आपल्याला वाटलंच नाही पाहिजे की यार सरपंच कोण आहे. आपल्याला वाटलंच नाही पाहिजे की आपल्या काही जाती आहेत, की मराठा नाही, मुस्लिम नाही, काही नाही, आपण एकाच जातीचा आहोत.
आणि ते म्हणजे ह्युमॅनिटी. हम्म. तर माणुसकीची जात पकडून हे लोक काम करतात, ज्यामुळे पॉलिटिक्स नाहीये, ज्यामुळे भांडणं नाहीयेत, ज्यामुळे मारहाणी नाहीये, ज्यामुळे शिवीगाळ नाहीये आणि ज्यामुळे भेदभाव नाहीये. तर हे आहे आपलं सौंदर्य गाव. वाव, मग खरं तर लोकांनी हे गाव जाऊन बघितलं पाहिजे बघितलं 100%. पाहिजे. तुम्ही पण जावा. तुम्ही नक्कीच. जाऊन एक एपिसोड पॉडकास्ट करा त्यांच्या सरपंचाबरोबर. वाव. तुम्हाला भरपूर शिकायला भेटेल. आय एम प्रिटी शुअर. 100%. पण असं सगळं तुला मिळतं कुठे? तू शोधतोस कसं? अरे बापरे! काय सांगू? आय थिंक माझी टीम खूप मोठी आहे आणि प्रत्येक आय थिंक 1.5 मिलियन फॉलोवर्स आणि 500K, 600K सबस्क्रायबर्स जे आहेत, ही सगळी माझी टीम आहे. मला असं वाटतं. तर आय कॉन्स्टंटली कीप ऑन रीडिंग. मला लोकं अशी भेटली आहेत. काही-काही शिक्षक आहेत जे मला स्टोरीज पाठवत असतात. काय-काय स्टुडंट्स आहेत जे माझ्या कनेक्टमध्ये आहेत. काय-काय एन-जी-ओ फाउंडर्स आहेत, सोशल एंटरप्रेन्योर्स आहेत आणि मी ईमेल्स वाचत असतो, तर मला ईमेलवर भरपूर काही डेटा भेटतो. तर आय थिंक ॲज अ सोशल वर्कर तुमचं पहिलं काम इज टू कीप युअर आयज अँड इयर्स ओपन. तुम्हाला ओपन माइंडसेट ठेवायचा आहे आणि तुम्हाला तुमचे कान नेहमी ओपन ठेवायचे. बरोबर. विदाउट एनी पर्स्पेक्टिव्ह, विदाउट एनी बायस. करेक्ट. मग कहाण्या तुमच्याकडे धावून येतात, जर तुम्ही ओपन माइंड ठेवलं तर. आता हे तर झालं ही 2 गावं जी लोकांना माहिती आहेत आणि तू काम केलंयस. आता तू एका नवीन प्रोजेक्टवर काम करतोयस. ते प्रोजेक्ट काय आहे? ते ऐकायला सिक्रेट खूप आहे. आवडेल. त्याला काय अर्थ आहे? आम्हाला अरे सांगा ना, यार, मदत ते करू कुठे ना. सांगितलं नाही मी. तर हा माझा आय थिंक या वर्षाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हं. जसं मी हे म्हणजे भरपूर दिवस झाले मी भरपूर आयडियल विलेजेसला स्टडी करतोय. त्यांच्यामध्ये पॅटर्न समजतोय. त्यामध्ये काय काय सिमिलॅरिटीज आहे आणि त्यांनी काय काय मॉडेल अप्लाय केलंय हे सगळं समजायला प्रयत्न करतोय. तर मला काय काय सिमिलॅरिटीज दिसले आणि आय थिंक ते मला असं वाटलं की यावर काम होऊ शकतं. तर आता मला आता शाळांवर तर आमचं काम चालू आहे. आता आम्हाला या वर्षामध्ये जवळजवळ 40 शाळा बांधायच्या आहेत. हो. मग हे काम तर माझी फाउंडेशनचं एक्झिक्युशन सगळं माझं फाउंडेशन करते. पण त्या व्यतिरिक्त मला एका गावावर काम करायचं होतं. गावांच्या लोकांवर एंड टू एंड काम करायचं होतं. तर असा प्रोजेक्ट आहे की मला 30 दिवसांमध्ये एका ब्रोकन विलेजला म्हणजे अशा विलेजला जिकडे चांगले अम्युनिटीज नाहीये, जिकडे इक्वालिटी नाहीये, जिकडे प्रेम नाहीये, अशा गावाला आम्हाला आयडियल विलेजमध्ये कन्व्हर्ट करायचंय. आदर्श गावामध्ये कन्व्हर्ट करायचंय. मग तिकडचे रस्ते, शेती, कम्युनिटी, शाळा, डिजिटायझेशन, टेक्नॉलॉजी, सिक्युरिटी, स्ट्रक्चर, त्यानंतर पेंटिंग्स, एस्थेटिक्स या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करणार आहे विदिन 30 days. And that is going to be a big project. I will be needing about 20-30 CR for executing it within Okay. 1 month. तर थोडी आहे बरोबर. चल, चल कामाची. फाटली आहे थोडी, पण मजा येणार आहे. आय थिंक मला स्वतःला चॅलेंजेस द्यायला आवडतं. बरोबर. आणि असे चॅलेंजेस देतो जे रिअलिस्टिकच नाहीयेत. जरा पण रियालिटी नाहीये. आता 3 करोडची रियालिटी पण माझ्या टीमने एक्सेप्ट केली नव्हती तेव्हा. पण जेव्हा मी मिडवे आलो तेव्हा लोकांना वाटलं यार नाही, करके दिखाया आपण ने. तर आय थिंक ते कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा एक लीडर असे चॅलेंजेस घेतो जे जगासाठी एक इम्पॉसिबल डिलिजन आहेत. करेक्ट. आय थिंक आय लाईक टू टेक दोज चॅलेंजेस. वाह. फेल व्हायला मला आवडतं. दॅट इज माय हॉबी. टू लर्न फ्रॉम द फेलियर Yeah. असं आहे. मग असं तुझं कुठलं एक अनरिअल ड्रीम होतं म्हणजे जे तुला वाटलं होतं की अनरिअल आहे किंवा एका पॉइंटला झालं की आता हे नाही होणार पण ते झालं आणि त्याने तुला खूप आनंद दिला. आणि अशी भरपूर होते. पण आमची एक शाळा आता आम्ही बांधली आहे. जी आम्ही फक्त एका महिन्यामध्ये बांधली. कुठे? ही पेनला आहे, दर्गावाडीला. हम्म. आणि ही शाळा अशा ठिकाणी बांधली आहे जिकडे तुम्ही 1 तासभरही उभं राहू शकत नाही. एवढी तिकडे धूळ आहे, एवढी तिकडे गरमी आहे. म्हणजे तिकडे कसे लोक राहतात ते मला पण माहित नाही. कसे ते सहन करतात ती गरमी. पाणी पण नाहीये तिकडे, वीज पण नाहीये. तर I think अजूनही वीज नाही. अजूनही नाही. तर आम्ही तिकडे विचार करत होतो शाळा बांधायचं. पण कोऑर्डिनेशन नव्हतं, लोकांचं कोऑपरेशन नव्हतं. तर आय थिंक नंतर आम्ही स्वतःला असं चॅलेंज दिलं की आम्हाला फक्त एका महिन्यामध्ये शाळा बांधायची आहे. मग तो आम्ही टास्क घेतला एका महिन्याआधी आणि आता त्याची नेक्स्ट वीकमध्ये ओपनिंग आहे. अच्छा, झाली ती शाळा. हो, मग शाळा रेडी आहे. इमेजेस मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही दाखवा. नक्की. तर या शाळेचं ओपनिंग
फ्रॉम एंड टू एंड, फ्रॉम परमिशन टू एक्झिक्युशन विदिन 1 month. An entire school. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क टू डू. तुम्ही विचारू शकता कोणत्याही कन्स्ट्रक्शन वेंडर्सला. इट्स व्हेरी डिफिकल्ट, पण आय थिंक आम्ही करून दाखवलं. आणि त्यामुळे झालं कारण आम्हाला तो एक मोमेंट होता जिकडे मी मुलांची इंटरव्ह्यू घेत होतो आणि त्यातली एक मुलगी मला म्हटली की यार तूच आहे ना तो दादा जो आम्हाला शाळा बांधून देणार आहे. तो आय थिंक ते स्टेटमेंट माझ्या मनामध्ये 24 तास चालू होतं. मग विचार केला जेव्हा गरमी चालू होईल त्या आधीच आपण रेडी करून ठेवली पाहिजे. आता गरमी चालू होणार आहे म्हणून आम्ही आता शाळा रेडी करून ठेवली. पण मग आता नुसती शाळा बांधून उपयोग नसतो ना, तिथे टीचर्स, मग ते घडवणार गाव, मुलं खूप घडवणार, काही खूप काही हे कसं मॅनेज करतोस तू? आणि त्यासाठी आमचं काम संपत नाही कुठे. आमचं काम चालू राहतं. आमचं काम मॉनिटरिंग मध्ये असतं. आमचं काम टीचर्स ट्रेनिंग मध्ये असतं. आम्ही प्रत्येक महिन्याला आता टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम्स करतो. त्या व्यतिरिक्त पॅनल वगैरे पण लावले, डिजिटायझेशन केलं, मग त्याची पण ट्रेनिंग देतो. त्या व्यतिरिक्त टीचर्सच्या आम्ही टच मध्ये राहतो नेहमी. आणि आम्ही असे टीचर्स निवडले जे भरपूर टीचर्सला आता एनकरेज करतात. तर आय थिंक अशा भरपूर सक्सेस स्टोरीज आहेत. सो आय थिंक आता वीज नव्हती आम्ही सोलार पॅनल लावलं. आता पाणी नव्हतं मग बोरवेल आम्ही टाकली. आता जास्त गरमी होती म्हणून आम्ही आता पूर्ण वरून व्हाईट म्हणजे असं एक टेक्निक आहे तिकडे तुम्ही व्हाईट लेअर हे करतात. व्हाईट शीट्स करतात ज्यामुळे गरमी आणि घुसत नाही. कमी होते. मग असे भरपूर आम्ही गोष्टी केल्या. पण त्या व्यतिरिक्त जोपर्यंत आम्ही त्या टीचरला इन्व्हॉल्व करत नाही कामामध्ये, कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये, बघायला, सांगायला, तोपर्यंत त्यांना ती ओनरशिप येत नाही. मग आम्ही मुलांना पण पाठवलं बघायला, थोडी हेल्प करायला, टीचर्सला पण पाठवलं थोडी हेल्प करायला, गावकऱ्यांना पण पाठवलं थोडी हेल्प करायला. असं करत करत ते कम्युनिटी वर्क झालं. त्यामुळे जर मुलांना अशी चांगली शाळा दिसली ना त्याची पेंटिंग वगैरे खूप भारी आहे. आय शो यू अ पिक्चर. इट्स व्हेरी प्रिटी. प्लीज. मुलांनी पण पेंट केलं शाळेत. हा. हो. आय थिंक जेव्हा एक शाळा आपण पूर्ण बनताना बघतो ना, त्याच्या खाच्यापासून पूर्ण बिल्डिंग पर्यंत तिकडे आपल्याला I know. फिलिंग वेगळी असते. कुठल्या हे शाळेचं बघ. केलंस? ओ वाव. हे डिझाईन आहे पण रेडी आहे. ओ वाव. तर इकडे आमचं पूर्ण काम चालू असतं. लाईक जर तुम्ही आमच्या ग्रुपवर गेले तर रोज आमचं काम चालू आहे. रोज. लाईक नो रेस्ट. आम्ही संडेला पण तेवढंच काम करतो जेवढं आम्ही संडेला करतो, मंडेला करतो. तर इकडे रॅपिड ग्रुपवर आमचे पूर्ण व्हिजिट चालू असतात, हा. ट्रेनिंग चालू असते. एव्हरी डे समथिंग इज हॅपनिंग. मग हे टीचर्स वगैरे जे येतात, हे मग तुम्ही व्हॉलेंटरी जे असतात इंटरेस्टेड त्यांना ट्रेनिंग वगैरे देतात का कसे असतात ते टीचर? आता पहिले तर आमचे 30-40 टीचर्स यांच्यावर आम्ही काम करतोय. त्यांना आम्ही अपस्किल करायचा पूर्ण ट्राय करतोय. जेणेकरून हे जर अपस्किल झाले तर ते त्यांच्या बाकीच्या टीचर्सला पण ट्रेन करतात. सो आम्ही असं मॉडेल क्रिएट करतो जेणेकरून आम्ही त्या टीचर्सला पण रिवॉर्ड करू शकतो. फॉर नॉट जस्ट टीचिंग स्टुडंट्स बट टीचिंग अदर टीचर्स. त्यासाठी पण आम्ही एक रिवॉर्ड सिस्टम चालू करतोय. आय थिंक सगळ्यात मोठा रिवॉर्ड असा आहे की एवढे वर्ष या टीचर्सनी फक्त ट्राय केलं आणि फक्त प्रशासनाला लेटर्स लिहिले की हे लवकर करा लवकर करा लवकर करा. 10 वर्ष झाले आणि आम्ही जाऊन फक्त एका महिन्यामध्ये पूर्ण कायापलट करून टाकतो आणि त्यांना ते भेटतं जे 10 वर्षांपासून ट्राय करतायत. मग त्यांना स्वतःला बिलीव्ह होत नाही. पण त्यांना ते अर्न करायला लागतं. आणि अर्न का केलं त्यांनी? कारण ते ट्राय करत राहिले प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवशी. कितीही कम्फर्ट बाजूला सोडून त्यांनी अशा शाळेमध्ये राहायचा आणि शिकवायचा हेतू साकारला, जिकडे एक दिवस राहणं पण मुश्किल आहे. तर आय थिंक दॅट इन इटसेल्फ इज अ बिग सक्सेस. आय थिंक मग या गावांमध्ये परिस्थिती काही प्रत्येकाची चांगली असेलच फायनान्शियली असं नाही. तर मग अशा गावांमध्ये हे एज्युकेशन फ्री असतं का काय? ते स्ट्रक्चर काय आहे? आता मोस्टली ज्या शाळांवर आम्ही काम करतोय झेडपीच्या शाळा, जिल्हा परिषद, जे प्रशासनाच्या शाळा आहेत, तिकडे तर आमचं एज्युकेशन पूर्ण फ्री आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही आश्रम शाळांबरोबर पण काम करतो. अशा पण शाळांमध्ये काम करतो जे आम्ही स्क्रॅच पासून आता अयोध्यामध्ये आम्ही एक शाळा बनवतोय. तर ती शाळा इज इन कोलॅबरेशन विथ समवन. आम्ही कोलॅबरेशन करतो, आम्ही पार्टनर करतो, जेणेकरून कोणतरी माणूस आहे जो ट्राय करतोय खूप टाइम पासून, पण त्यांना एक असं एक
इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आपण सपोर्ट करून दिलं तर ते बरोबर. पण त्यांना खूप एनकरेज करतं. वा. तर आयडिया हे आहे, जे राईट टू एज्युकेशन मध्ये लिहिलंय, RTE ऍक्ट मध्ये लिहिलंय की एज्युकेशन अंटिल द पॉइंट ऑफ सेकंडरी हॅज टू बी फ्री. हाच मोटो घेऊन आम्ही काम करतोय. हम्म. आमचं काम हे आहे की जे संविधानामध्ये लिहिलंय, जे आपण आर्टिकल 21A मध्ये लिहिलंय, जे आपण RTE मध्ये लिहिलंय, जे RTI मध्ये लिहिलंय, त्याच गोष्टी आपण एक्झिक्यूट केल्या पाहिजे. दॅट इज वाय ऑल्सो मी नेहमी लाईक बघितलंय तुम्ही आय नो. संविधान वगैरे या सगळ्या गोष्टी नेहमी आम्ही मुलांच्या समोर ठेवतो. जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की एज्युकेशन इज फ्री फॉर एव्हरी चाइल्ड इन दिस कंट्री. जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जायचं तर ती तुमची चॉईस आहे. पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन पण फ्रीमध्ये भेटू शकतं. करेक्ट. तर हे आम्ही बदलायचा प्रयत्न करतोय. आणि आयडिया अशी आहे की बाय द एंड ऑफ 2035 आय वॉन्ट टू एज्युकेट एव्हरी चाइल्ड इन दिस कंट्री. जर त्या मार्गाला जायचं तर आम्हाला भरपूर काम करायला लागणार. मग त्यासाठी आम्ही गुरुकुल्स बांधणार आहे. जिकडे मुलं फ्रीमध्ये येऊन राहू शकतात, फ्रीमध्ये शिकू शकतात. ज्या काळामध्ये आपण तक्षशिलाला, नालंदाला, विद्यापीठाला एक दर्जा दिलेला आणि जे ब्रिटिशांनी येऊन बदलून टाकलं. आय थिंक त्या एरामध्ये घुसायचं जिकडे आपल्याला एज्युकेशन फ्री होतं आणि क्वालिटेटिव्ह होतं करेक्ट. आणि क्वांटिटेटिव्ह होतं. तर तेच स्वप्न आहे. भरपूर माझ्या गुरुकुल्स असणार आहेत आमच्या, भरपूर फ्री एज्युकेशनल हब्स असणार आहेत. तिकडे मुलांना अशा क्वालिटीचं एज्युकेशन भेटेल जे त्यांनी कधी विचारच केला नव्हता. याच बरोबरीने एक महत्वाचा मुद्दा आहे तो आरोग्याचा, दॅट इज हेल्थ हम्म. कन्सर्न्स. काही काही गावांमध्ये हॉस्पिटल्स नाहीये बरोबर. किंवा त्याच्यासाठी पण तुमची संस्था काम करते का? तू वी आर काम ट्राईंग. करतेस का? राईट नाव हा आमचा पर्स्पेक्टिव्ह नाहीये, पण म्हणजे प्रायोरिटी नाहीये. बट आम्ही ही रियालिटी बघितली आहे प्रत्येक गावामध्ये मोस्टली, जिकडे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जो हा मोठा इनिशिएटिव्ह होता. आय डोंट थिंक इट हॅज रिच्ड एव्हरीवेअर. आय थिंक इट्स अ बिग फेलियर. आय एम सेइंग इट ओपनली बिकॉज ते माझ्या डोळ्यांनी मी बघितलंय. बरोबर. लाईक जेवढे आम्ही गावं जातो त्यातली 90% गावं फक्त एका डॉक्टरवर अवलंबून असतात, जो एका घरात राहतो. क्लिनिक नसतं, हॉस्पिटल नसतं, एक सेंटर नसतं जिकडे काय लागलं तर आपण काहीतरी मलमपट्टी करू शकतो. जर कुणाला डेंग्यू झाला, कुणाला काही हार्ट अटॅक आला, तर त्या गावकऱ्याला जवळजवळ 10 किलोमीटर जायला लागतं शहरामध्ये डॉक्टर शोधायला, ट्रीटमेंट करायला. तर हे सगळ्यात मोठं फेलियर आहे. आय थिंक आमची आयडिया पण अशी आहे की आता प्रत्येक शाळेमध्ये एक हेल्थ केअर सेंटर असावं. करेक्ट. तर आम्ही तो पण प्लॅन एक्झिक्यूट करायला चालू करणार आहे यावर्षी, जेणेकरून हेल्थ केअर मध्ये मुलं पण इन्व्हॉल्व्ह होतील. येस. म्हणजे मुलांना पण आलं पाहिजे की आपण जर कुणाला कार्डियक अरेस्ट येत असेल किंवा हार्ट अटॅक येत असेल तर आपल्याला कसं ऑपरेट करायचं आहे. त्यानंतर ECG काय असतो, त्यानंतर टेस्ट आले की कसं रीड करायचं, की तुमचे ब्लड रिपोर्ट्स कशी रीड करायचे, त्या व्यतिरिक्त मलमपट्टी कशी करायची, कुणाला लागलं तर कसं कुठे काय कुठलं औषध द्यायचं, हे सगळं मुलांना पण आलं पाहिजे. करेक्ट. पण हे माझा मुद्दा हाच आहे, हे रुरल सोड अर्बन मुलांना किती येत असेल हा सुद्धा प्रश्न आहे. नाही येत. 100% नाही. त्यांनाही येतच नसणार आहे. म्हणजे तुम्ही किती क्वालिटी एज्युकेशन द्या, Yeah. हे प्रॅक्टिकल एज्युकेशन फार कमी खूप दिलं कमी, जातं. खूप खूप कमी. कमी दिलं हो. जातं. आय थिंक Absolutely. इकडेच आपण हारतोय ना. लाईक जर तुम्ही इस्रायलमध्ये गेला, जर तुम्ही फिनलंडमध्ये गेला किंवा नॉर्वेमध्ये गेला किंवा इव्हन इफ यू गो टू लो कॅपिटा कंट्रीज, GDP पर कॅपिटा कंट्रीज, तिकडे एज्युकेशनला सगळ्यात जास्त ॲलोकेशन असतं. आपल्या ह्याच्यामध्ये एज्युकेशनलाच कमी आहे. अकॉर्डिंग टू स्टँडर्ड्स, allocation for education by the government has to be more than 5 to 6%. That is the standard. आणि आपण फक्त 3% करतोय, 2 ते 3%. मग आपण त्या स्टँडर्डच्या अर्ध्या क्वांटिटीनी काम करतोय. बरोबर. तर आय थिंक ते ॲलोकेशन वाढलं पाहिजे असं नाहीये, पण योग्य ठिकाणी त्याचा उपयोग झाला पाहिजे. जर आपले बजेट्स 80 to 90% बजेट जर सॅलरीजमध्ये चाललेत, मग काम कसं होणार? सो आय थिंक जर तुम्हाला एका टीचरला रिटेन करायचं आहे, तर ते फक्त सॅलरीनी होऊ शकत नाही. ते त्या टीचरची क्युरिओसिटी वाढवल्याने होणार. त्या टीचरचं प्रेम आहे एज्युकेशनवर ते वाढल्याने होणार. कारण कसं आहे की मेजॉरिटी टीचर जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले, त्यांचं काम
90% काम इज भरून डेटा भरणं, सरकारला देणं, GRs भरणं, सरकारला देणं. तर त्या कामामध्येच त्यांचा 80-90% टाइम चाललाय. मग क्रिएटिव्हिटीसाठी, टीचिंगसाठी 10% टाइम मध्ये तुम्ही कसं करून दाखवणार? तर आय थिंक पैसा अलोकेट केला पाहिजे टीचर्सचा टाइम वाचवण्यासाठी, बरोबर. ना की त्यांचा टाइम वाढवण्यासाठी. तर आणि पूर्वी आपल्याला असे शाळांमध्ये गुरुजी असायचे ना, की जे बरोबर. खूप छान शिकवायचे आणि त्या गुरुजींमुळे ती शाळा माहिती व्हायची सगळ्यांना. असे आता टीचर्स म्हणजे टीचर्स झालेत, आता ते गुरुजी राहिले नाहीयेत किंवा शिक्षक राहिले नाहीयेत. आणि आपल्या संस्कृतीने खरं तर शिक्षक दिन सुद्धा ठेवलाय, गुरुपौर्णिमा ठेवली आहे. Yeah. म्हणजे आपल्याकडे गुरुला तेवढं महत्व आहे. त्या गुरुला आहे पण शिक्षकाला नाहीये. हम्म, प्रॉब्लेम आहे. खरंय. आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये आय थिंक पेडिग्रीज नाहीये. म्हणजे तेवढा स्टॅटसच नाहीये टू बिकम अ टीचर. Yes. है ना? लहान मुलांना तुम्ही विचारलं काय व्हायचं, ते म्हणतील टीचर व्हायचंय. पण का? कारण त्यांच्यासमोर टीचरच आहे आणि कोण नाहीये. किंवा डॉक्टर बनायचंय, कारण काय लागल्यावर कुठे जातो? डॉक्टरकडे जातो. इंजिनियर बनणारे खूप कमी आहेत, कारण त्यांनी कधी इंजिनियर बघितला नाही ना डोळ्यासमोर. बरोबर. IAS बनणारे खूप कमी आहेत, कारण IAS बघितला नाही डोळ्यांनी काय काय काम करतो, है ना? तर आय थिंक आपण भरपूर असे एक्झाम्पल्स क्रिएट केले पाहिजेत, जेणेकरून लोकांना वाटलं पाहिजे की फक्त बीएड केलं आणि टीचर झालो, एवढ्या इझी नाही झाला पाहिजे तो पाथ. पाथ जरा डिफिकल्ट झाला पाहिजे. की टीचर बनण्यासाठी या बीएड डीएड ते झालं, ते तर ऍडिशनल असतात. डीएडचे एक्झाम, ह्याचे एक्झाम. आय थिंक भरपूर मध्ये अडथळे आणि पायऱ्या असल्या पाहिजेत एक शिक्षक बनण्यासाठी एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, तरच त्याचं महत्व वाढणार. आजकाल शिक्षक म्हणजे टच करायला पण घाबरतात एका मुलाला, कारण भीती वाटते. जर काय मारलं बिरलं तर ते मुले जाऊन सांगतील, काहीतरी आपल्याबरोबर ऍक्शन होईल. आय थिंक आय एम नॉट सेइंग की मुलांना भय वाटलं पाहिजे, पण आय थिंक कधी कधी थोडस रिस्पेक्ट, एखादा झटका बसल्यावर पण आपल्याला वाढते. तर आय थिंक आपण तेवढं फ्रीडम मारायला नाही बोलत आहे, पण फ्रीडम टू बी अ टीचर दिलं पाहिजे शिक्षकांना. आणि स्टुडंटला पण तेवढं फ्रीडम दिलं पाहिजे की तुम्ही मिस्टेक्स करा, दॅट्स फाईन. पण प्रत्येक मिस्टेकला शिक्षा भेटणं, प्रत्येक मिस्टेकला कानफाडीत मारणं, इट्स नॉट राईट. सो आय थिंक थोडं महत्व वाढलं पाहिजे, थोड्या पायऱ्या वाढल्या पाहिजे टू बिकम अ टीचर. जेव्हा आपण आपल्या शिक्षकांना एका एकदम जास्त रिस्पेक्टच्या नजरेने बघायला लागलो ना, मगच मजा येईल. तर तेव्हा सिस्टम बदलेल. अदरवाईज तेच चाललंय, मजा नाही. तू आता एज्युकेशन विषयी बोललास, आपण हॉस्पिटल्स विषयी बोललोस. खान सर तुला ऑफकोर्स माहिती असेल, तू त्यांना रिलेट करतोस? ऑफकोर्स. आणि ही ऑल्सो हॅज सीन माय वर्क. वाव. आणि आमचे म्युच्युअल्स आहेत मध्ये. पण आय थिंक पीपल लाईक खान सर इज अ परफेक्ट एक्झाम्पल की जर आपण शिक्षणाला ऍज अ सर्व्हिस ट्रीट केलं, नॉट ऍज अ मीन्स टू मनी, तर किती डिफरन्स येऊ शकतो. आय थिंक त्या माणसाने खूप मुलांना 1 रुपयामध्ये शिकवलंय, खूप मुलांना 100 रुपयामध्ये शिकवलंय. जे आपण डॉक्टरांना बोलतो ना की डॉक्टर ॲज अ प्रोफेशन, भरपूर असे प्रोफेशनल्स आहेत जे एका अपॉइंटमेंटसाठी 2,000, 3,000, 5,000 घेतात फक्त 5 मिनिटं भेटायला. आय व्हॅल्यू दॅट. पण आय थिंक हे खूप एक अशा मार्गाला चाललंय जिकडे डॉक्टर बनणं एक कॅपिटलिस्टिक गोष्ट झाली आहे. आणि आय थिंक टीचर्स मध्ये पण, प्रायव्हेट ट्युशन्स मध्ये किंवा मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूल्समध्ये आपल्याला ते बघायला भेटतं. कारण कसं नाही, गोष्टींचं प्रमोशन भरपूर होतं, त्या गोष्टींचे ऍडव्हर्टाइजमेंट भरपूर होतात. आय थिंक आपल्या हिरोज जे आहेत खान सर सारखे, त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट करणार कोणी नाही. असे भरपूर हिडन खान सर पण आहेत जे लोकांना माहित नाहीत. मी रिसेंटली कुणाला तरी भेटलो, माझं नाव आठवत नाही, रिली सॉरी, पण पुण्यामध्ये अशा एका माणसाला भेटलो जो माणूस जवळजवळ तब्बल 15-20 वर्षांपासून लाखो मुलांना फक्त 70 रुपयामध्ये फ्री IAS एज्युकेशन देतोय. कुणाला माहित आहे, कुणाला माहित नाही. मला रिसेंटली माहित पडलं. असे भरपूर खान सर आहेत.
ज्यांनी शिक्षणाला ऍज अ सर्व्हिस ट्रीट केलं, नॉट ऍज अ कॅपिटलिस्टिक मीन्स टू मेक मनी. तर आपल्याला असे खान सर शोधायचे आहेत, जे शिक्षणाला ऍज अ सर्व्हिस ट्रीट करतात आणि मुलांना एक अपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट करतात, जेणेकरून एव्हरी किड विल बिकम लाईक माय ओन प्रोजेक्ट. हा मुलगा माझा प्रोजेक्ट आहे आणि मी त्याच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्ड आहे, तो माझ्या लाईफमध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि आपण एकत्र बोलू. आय थिंक जेव्हा ते एक्झाम्पल सेट होतील ना, की हा मुलगा चायवाला असून एक आय एस ऑफिसर बनला, तर अशा भरपूर चायवाल्या मुलांना पण ती म्हणजे अपॉर्च्युनिटी भेटेल ते सेम करायला. पण ते असं कधी तुम्हाला बघायला भेटणार नाही, की भाई महेश ट्युटोरियल्स मध्ये किंवा कालरा शुक्ला मधला मुलगा मोठा जाऊन IIT हे झाला. पण ती ग्रोथ तेवढी पर्सनल वाटणार नाही, जेवढी एका युपी मधल्या गावामध्ये राहणाऱ्या किंवा कचरा उचलणाऱ्या मुलाची ग्रोथ बघून होईल. तर आय थिंक अशा मुलांना आपल्याला पुढे आणायचं आहे, जे अजून पण टियर 3 मध्ये आहेत, जे अजून पण इंडिया 3 मध्ये आहेत. जसं इंडिया 1, इंडिया 2, इंडिया 3 आहे ना, अशा इंडिया 3 मध्ये जी मुलं आहेत ना, जेव्हा त्यांना आपण पुढे घेऊन गेलो, तर अनएम्प्लॉयमेंट पण रेट पण कमी होईल. त्याऐवजी आपली जीडीपी पर कॅपिटा पण वाढेल. त्या व्यतिरिक्त आपल्याला एज्युकेशनसाठी जी क्वालिटी एज्युकेशन आपण बोलतो, ते युबिक्विटस म्हणजे स्टँडर्डाइज होऊन जाईल. बरोबर. तर ते स्टँडर्डाइज होणं फार गरजेचं आहे Yeah. असं मला वाटतं. कारण त्याच्यानेच अनेक गोष्टी सोप्या होतील आपल्या देशासाठी आणि या टियर 3 मधनं टियर 2 ला लोकांना आणण्यासाठी Yeah. सुद्धा. कारण त्यामुळे आम्ही टियर 3 च्या मुलांना AI शिकवतोय. आम्ही AI लॅब सेटअप करतोय, इंडस्ट्री 4.0 लॅब्स बनवतोय, जेणेकरून चौथी मधला मुलगा ज्याचे वडील शेतकरी आहेत, त्याला कळलं पाहिजे की चॅट जीपीटी यूज करून मी कसं पप्पांना शेतीबद्दल ज्ञान देऊ शकतो. चॅट जीपीटी यूज करून मी असा कोणता ऍप बनवू शकतो, जेणेकरून माझे पप्पा जे मेकॅनिक आहेत त्यांना हेल्प होऊ शकते. चॅट जीपीटी यूज करून मी असं काही टूल बनवू शकतो, किंवा चॅट जीपीटी नाही, AI यूज करून मी असं कोणतं टूल बनवू शकतो, जेणेकरून माझ्या शिक्षकाचं काम कमी होईल. तर आय थिंक हे आम्ही शिकवायचा ट्राय करतोय. हे आम्ही मुलांना AI एज्युकेशन एकदम फ्री मध्ये आणि चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करतोय. तर हा आमचा पण मुद्दा आहे. कारण ते जेव्हा 10th मध्ये जातील, तेव्हा जॉब्स चेंज होणार आहेत. येस. तुम्हाला AI रेडी लाईक व्हायला लागणार. काय मुद्दा तर नाहीये. तुम्ही फक्त आता ती कॅन नॉट बी जस्ट टेलिकॉम ऑपरेटर बनू शकत नाही तुम्ही. ते पण जॉब निघून जाणार आहेत. एंट्री लेवल जॉब पण निघून जाणार आहेत. अकाउंटंटची पण गरज लागणार नाहीये. बेसिक कोडिंगची पण गरज लागणार नाहीये. सगळं स्टँडर्डाइज होणार आहे थ्रू AI आफ्टर 5-6 इयर्स पूर्ण. मग जर तो मुलगा 10वी नंतर या जगामध्ये घुसला, त्याच्याकडे 2च ऑप्शन असणार. आयदर त्याला काहीतरी मेकॅनिक बनायला लागेल, किंवा त्याला स्वतःचा काहीतरी शॉप खोलायला लागणार, किंवा सॅक्रिफाईस. तर आय थिंक त्यासाठी AI रेडी असणं इम्पॉर्टंट आहे. खान सरांना जर तुला काही मेसेज द्यायचा असेल तर आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून काय मेसेज? क्या बात आहे. आय थिंक खान सरांना हेच बोलेल की आपण एकत्र मिळून काहीतरी असं करूया, जेणेकरून जे तुम्ही पूर्ण नॉर्थ साइडला करताय, तसंच काहीतरी महाराष्ट्रामध्ये पण करायला भेटेल. करेक्ट. तर जसं त्यांनी स्वतःचा एक मेडिकल आता इफ आय एम नॉट शुअर हॉस्पिटल चालू केलं, जर तुम्ही तेही स्टँडर्डाइज करू शकता, तर तसंच आपण एक हेल्थ केअर सेंटर पण चालू करू शकतो महाराष्ट्रामध्ये, आमच्या एखाद्या गावामध्ये. तर खान सर आओ कभी महाराष्ट्र, दिखाएंगे आपको हमारा जोश. बिंग अ सोशल वर्कर, तू खूप सेन्सिटिव्ह गोष्टी बघत असशील. तू कधी रडतोस? नाही, आय थिंक ते आता बंद झालंय एका पॉइंट नंतर. एका पॉइंट नंतर तुम्हाला इमोशनली नम व्हायला लागतं टू दीज थिंग्स, किंवा स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायला लागतं की आपल्याला वाहून जायचं नाही. कारण स्टार्टिंगला अशी सिच्युएशन होते जेव्हा मी वाहून जायचो त्या गोष्टींमध्ये. पण जेव्हा तुम्ही वाहून गेलो की तर तुम्ही ऍक्शन्स करायला आणि इम्प्लिमेंट करायला गोष्टी किंवा हेल्प प्रोव्हाइड करायला खूप जास्त डिले करता. तर आय थिंक ते मला आवडत नाही. मला स्टार्टिंगला मी वाहून जायचो, स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम्स व्हायचे, कारण खूप साऱ्या सेन्सिटिव्ह गोष्टी असतात की लाईक एक आम्हाला एखादी आजी भेटली जी शी इज इंट्रोड्युसिंग मी
टू हर डॉटर इन लॉ, जी रेप विक्टिम आहे, जो रेप झाला. तर अशा गोष्टी अशा अलगदपणेच फिरता फिरतात आम्हाला दिसतात. किंवा त्या व्यतिरिक्त मला आरोही भेटलेली, जिला रेसलर बनायचं आहे. जी अचानक एका शाळेमध्ये माझ्यासमोर आली. ती मला बोलते की माझे वडील वारले. आणि वारल्यानंतर नेक्स्ट डेज मी माझ्या प्रॅक्टिसला गेले. किंवा अशा ठिकाणी जातो किंवा असं रस्त्यावर बेगर्स भेटतात, जिकडे आम्हाला सांगितलं जातं की आम्ही 7 वर्ष झाले मुंबईमध्ये कार्टर रोडच्या समोर राहतोय आणि आमच्याकडे घर नाहीये. आम्हाला घरातून बाहेर पाडलं. त्या व्यतिरिक्त अशी कोणती आजीबाई भेटते, जी आम्हाला म्हणते की तिच्या मुलाने तिला अबॅन्डन केलेलं एका रूममध्ये फॉर 2 मंथ्स आणि 2 महिने तिच्याकडे काय खायला नव्हतं. मग ती चादरी खात होती 2 महिने. काय खायला नव्हतं म्हणून. त्या व्यतिरिक्त असे आजोबा भेटतात, ज्यांनी 3-4 वेळा सुसाईड करायचा अटेम्प्ट केलेला. तर अशा भरपूर कहाण्या आम्हाला भेटतात. पण कसं आहे ना, एका पॉइंट नंतर इमोशनली स्वतःला डिटॅच करायचं असतं फ्रॉम दॅट पर्सन्स पास्ट आणि अटॅच करायला लागतं फ्रॉम दॅट पर्सन्स प्रेझेंट. की आता त्या माणसाचा जो प्रेझेंट आणि फ्युचर आहे त्याला अटॅच व्हा. त्याला समजून घ्या. त्याला आपण चेंज कसं करू शकतो ते आपल्याला ट्राय करायला लागणार. हे मी एक्सेप्ट करूनच ठेवलंय की मी कोणत्याही माणसाचा पास्ट चेंज करू शकत नाही. त्या माणसाच्या डोक्यात घुसून काही अशी वायरिंग चेंज करू शकत नाही. ते तसंच असणार आहे. तर आय थिंक मला ते रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. स्टार्टिंगला रडायला यायचं, स्टार्टिंगला मी अफेक्ट व्हायचो, स्टार्टिंगला मी पण थेरपी घेतली, स्टार्टिंगला मी पण गोळ्या घेतल्या. पण त्यानंतर असं कळलं की या गोष्टींना जर मी स्वतःची स्टोरी बनवून टाकलं, तर या लोकांची स्टोरी आम्ही कशी घडवणार? करेक्ट. तर आय थिंक मी एक्सेप्ट केलं, डिटॅच केलं आणि आता मी जरा लॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी गोष्टी करतो. मला असं वाटतं की ट्राय हार्ड करायची गरज नाहीये एका माणसाच्या डोळ्यातून अश्रू काढायला. जर ते यायचे तर ते येणार. त्यासाठी असे इमोशनल प्रश्न विचारायचे की पण मला सांग ना, तुम्हाला कसं वाटलं जेव्हा तुमचे आजोबा, तुमचे वडील वारले? तुला कसं वाटलं जेव्हा तुला घरातून बाहेर पडलं? कसं वाटलं? डोक्यात काय चाललेलं? रडू येतं का? रडू येतं का? रडू येतं का? ते आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला त्या माणसाची स्टोरी पाहिजे. पण आम्हाला होप बद्दल जास्त प्रश्न विचारायचे. करेक्ट. तुझे आजोबा, तुझे वडील वारले, पण तुला रेसलिंग का करायची आहे? तुझे वडील वारले, पण ती जर आता तुझ्या समोर असते, तर तू त्यांना एक काय गोष्ट म्हणली असतीस? किंवा तू जर पुढे जाऊन तुला रेसलिंग कॉम्पिटिशन ऑलिम्पिक जिंकली, तर ते गोल्ड जेव्हा हातात असणार, तेव्हा कसं वाटेल मेंटली तुला? तर आय थिंक या प्रश्नांबद्दल आम्हाला प्रश्न विचारायला आवडतात, या गोष्टींबद्दल. सो आता आम्ही ट्रॅजेडी चेस करत नाही. आम्ही मॅजिक चेस करतो. आणि मॅजिक नेहमी परिश्रमांमध्ये असतं. दुःखामध्ये नाही. नक्कीच. पण आता जेव्हा आपण एक सर्वसामान्य कुटुंबामधनं येतो आणि अगदी टिपिकल मराठी कुटुंबामधनं येतो, आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, काय आयटी मध्ये जॉब करावा असं वाटणाऱ्या घरामधनं येतो. तुझ्या आईला तू काय सांगितलं की तुला काय करायचंय करिअर मध्ये? काय उत्तर मी दिलं? तिला काही सांगितलंच नाही मला काय. म्हणजे मी इंजिनिअरिंग केली, मी एमबीए केलं, मी जॉब केला, मी इंटर्नशिप्स केले, मी स्टार्टअपवर काम केलं, मी सगळं ट्राय केलं. आय थिंक मम्मीला ऍक्च्युली असं वाटायचं की मी स्क्रीनवर असावं, हिरो बिरो बनायचं. आय थिंक ते मम्मीला वाटायचं. कारण आय हॅव ग्रोन अप डान्सिंग 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 बिंग ऑन द स्टेज. तर ते मला आवडायचं, मम्मीला ते आवडायचं. आणि कसं माझ्या मम्मी पप्पांना जास्त एक्सपेक्टेशन्स पण नव्हते माझ्याकडून किंवा आमच्याकडून. आम्ही अशा बॅकग्राऊंड मधून येतो जिकडे आम्हाला फक्त बेसिक अम्युनिटीज पण भेटले ऑफ लाईफ, दॅट इज इनफ. तर आय थिंक जेव्हा ते भेटले मग ते झालं की झालं. तू पैसा तर आणतो ना घरी, तू स्वतःच तरी भलं केलंस ना, दॅट इज इनफ. मम्मी आणि माझं कधी असं डिस्कशन झालं नाही जिकडे मी तिला कन्व्हिन्स करतोय आणि जेव्हा मी तिला एक्सप्लेन करतोय माझा जॉब, तिने स्वतःच फिगर आउट केलं की मी काय करतो आणि मी का करतो. मग तिने मला कधी क्वेश्चन पण केलं नाही की तू पैसे कसे कमवतोय.
पण जेव्हा मी तिच्यासाठी घर घेतलं मग तिला वाटलं हा पैसे तर कमवतोय. आय थिंक यू नेव्हर लाईक टू एव्हरी चाइल्ड, टू एव्हरी यंग बॉय, यंग गर्ल हु इज वॉचिंग दिस, आणि ज्यांना आपल्या आई वडिलांना कन्व्हिन्स करायचं आहे की मला हे करायचंय किंवा मला कॉन्टेंट क्रिएटर करायचंय किंवा मला समाजसेवा करायची आहे, आय थिंक कन्व्हिन्स नेहमी वाक्यांतून नाही, तुमच्या कामातून करा. जेव्हा तुमच्या आई वडिलांना ते काम दिसेल मग त्यांना कन्व्हिन्स करायची गरज नाही. सो ट्रू. खूप छान वाक्य आहे हे, की तुमच्या कामातनं तुम्ही कन्व्हिन्स करा. पण आता जेव्हा एवढे फॉलोअर्स आहेत तुला आणि असं, हम्म. तेव्हा आई भाव खाते का रे ऑफिसमध्ये? अरे हा, मग जबरदस्ती तर ट्रेन मध्ये बघते की बायका माझे व्हिडिओ बघतायत. मग ती बघणार, सांगणार नाही माझा मुलगा बघणार. त्यानंतर असंच ऑफिसमध्ये कोणतरी माणूस येणार, तो 10 वेळा फेऱ्या मारतोय, मम्मीला बघतोय, मम्मीला बघतोय. मग तुमच्या मुलाचा नंबर द्या, याचा नंबर द्या, ऍड्रेस द्या. तर आता असं मम्मी भाव तर खात नाही, बट शी इज व्हेरी हॅपी. आय नो. माय मॉम इज अ व्हेरी काइंड पर्सन. सो ती तिच्या डोक्यात ते कधी जात नाही, मनातच असतं. कारण ते माझ्या डोक्यात कधी गेलं नाही, मग तिच्या डोक्यात कसं जाईल? नक्कीच. तुझे इतके इनिशिएटिव्ह आहेत, असे तुला कुठले शेअर करावेसे वाटतात माझ्या ओके, प्रेक्षकांबरोबर? तर नंबर 1 तर हा आहे जिकडे आम्ही फर्स्ट पिरियड पार्टीज करतो. ओके. तर आम्ही सेक्स एज्युकेशन नॉर्मलाइज करायचा खूप ट्राय करतोय. तर वी केम अप विथ दिस आयडिया की कोणत्याही मुलीचा पहिला पिरियड आला तर त्याबद्दल जास्त डिस्कशन होत नाही. त्याबद्दल जास्त टॅबूज आहेत अजूनही भरपूर हाऊस मध्ये. मग आम्ही फर्स्ट पिरियड पार्टी म्हणून असा इनिशिएटिव्ह चालू केला, जिकडे आम्ही शाळांमध्ये जातो. शाळांमध्ये जेवढ्या पण मुलींचे पहिले पिरियड आले त्यांचं सेलिब्रेशन करतो. त्यांच्यासाठी सेक्स एज्युकेटर बोलवतो, मेन्स्ट्रुएशन एक्सपर्ट्सला बोलवतो, त्यांना सेशन्स देतो, त्यांना समजावतो, त्यांना फ्रीमध्ये किट्स देतो. त्यानंतर डिफरंट मेन्स्ट्रुअल किट्सचं एक्सप्लेनेशन देतो. आणि या अशा मुली ज्यांना काहीच नाहीये अवेअरनेस, त्यांच्या आया, त्यांचे वडील, ज्यांच्या काकू काय त्यांना सांगत पण नाही त्या गोष्टींबद्दल. आम्ही हे अशा ठिकाणी केलंय जिकडे नोएडामध्ये आम्ही केलंय. नोएडामध्ये हा प्रोजेक्ट केलाय. विचार करा. तर अशा फर्स्ट पिरियड पार्टीज करतो. त्यानंतर आम्ही बी अ पेरेंट म्हणून एक इव्हेंट करतो. बरं. जिकडे आम्ही ऑर्फनेजेस मध्ये जातो आणि व्हॉलंटियर्सला घेऊन जातो आणि व्हॉलंटियर्सला बोलतो की दे नेव्हर हॅड पेरेंट्स, सो यू बिकम देअर पेरेंट्स फॉर अ डे. सो दे बिकम देअर पेरेंट्स फॉर अ डे. त्यानंतर आम्ही बी अ सन आणि बी अ डॉटर म्हणून इव्हेंट करतो. वृद्धाश्रमामध्ये आम्ही माझ्या व्हॉलंटियर्सला घेऊन जातो. सो त्यांच्याकडे आता नाहीये कोणी. दे डू नॉट हॅव अ सन, दे डू नॉट हॅव अ डॉटर. सो यू बिकम देअर सन अँड डॉटर्स. त्यानंतर आम्ही आजीबाईंचे बर्थडे सेलिब्रेट करतो. हे छोटे इनिशिएटिव्ह आहेत. आजीबाईंचे बर्थडे अजून? लाईक दे हॅव नेव्हर सेलिब्रेटेड देअर बर्थडे. तर त्यांचा फर्स्ट बर्थडे असा आम्ही सेलिब्रेट करतो. त्या व्यतिरिक्त मूव्ही स्क्रीनिंग्स करतो आम्ही फॉर चिल्ड्रन हू हॅव नेव्हर बीन टू अ थिएटर. मुलांना आम्ही थिएटरमध्ये घेऊन जातो, त्यांना ती दुनिया दाखवतो. त्या व्यतिरिक्त आम्ही असे काही काही आयपीज बनवून ठेवलेत, जिकडे आम्ही कळंबोलीमध्ये आम्ही एक सेंटर बनवून ठेवलंय. दॅट इज लाईक स्किल एम्पॉवरमेंट सेंटर फॉर ट्रायबल विमेन. म्हणजे आदिवासी बायका आहेत ज्यांच्याबरोबर अब्युज झालाय, ज्यांच्याबरोबर भरपूर नेगेटिव्ह गोष्टी झाल्यात आणि त्यांना कमवण्याची कधी संधी भेटली नाही. मग आम्ही त्यांना वेस्ट मटेरियल पासून प्रोडक्ट बनवायला शिकवतो. मग पायपुसणी झाली, टोट बॅग झाली, अशा गोष्टी शिकवतो. मग त्यांच्यासाठी आम्ही सॅलरीज चालू केल्यात मंथली बेसिसमध्ये. आमच्याकडे 10-15 अशा विमेन आहेत ज्यांच्याकडे असं पूर्ण आता राहणीमान झालंय आणि ते आता स्वतः प्रोव्हाइड करू शकतात आपल्या फॅमिलीला. तर हे पण आमचं इनिशिएटिव्ह आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही सस्टेनेबिलिटीवर काम करतो, जेणेकरून आम्ही प्लास्टिक बॉटल्स यूज करून टॉयलेट्स बनवतो. प्लास्टिक बॉटल्स यूज करून आम्ही बसायच्या हे म्हणजे बोलतात ना सीटिंग डेस्क बनवतो. बेंचेस बनवतो. इको ब्रिक्स बोलतात त्याला. ते बनवून. तर असे पण आयपीज भरपूर आम्ही असं करतोय. मग शाळा अडॉप्ट करतोय, शाळा चेंज करतोय. त्या व्यतिरिक्त जे सिंगल इंडिव्हिज्युअल स्टुडंट असतात, ज्यांना क्रिकेट खेळायचंय, ज्यांना क्रिकेटर बनायचंय, रेसलर बनायचंय, यांचं पण आम्ही फ्री अकॅडमीमध्ये फ्री एज्युकेशन फ्री स्पॉन्सरशिप करतो. मग तुम्ही अंटिल यू गेट इन टू युअर ड्रीम टीम, इंडियन टीम, आम्ही तुमचं पूर्ण स्पॉन्सरशिप करणार. ट्रेनिंग पासून अकॉमोडेशन एव्हरीथिंग. मग अशा आमच्याकडे क्रिकेटर्स आहेत, आमच्याकडे रेसलर्स आहेत, आमच्याकडे
धनुर्विद्या शिकणारे मुलं आहेत, तर आम्ही यावर गोष्टींवर पण काम करतो. ओके. ते टीचर्स पण तुला शोधून आणावे लागत असतील ना, त्यांचे कोच येस. प्रिसाइजली ते पण आम्ही तुला. जवळपास असणाऱ्या कोचिंग इन्स्टिट्यूशनवर कोलॅबोरेशन करतो हो. आणि तसं आमचं काम चालू असतं. वाव! पण आता जर काही समाजातल्या मुला-मुलींना तुझ्या या सगळ्या कार्यामध्ये त्यांना जोडायचं असेल, स्वतःला जोडून घ्यायचं असेल, तर त्यांनी तुला कुठे कनेक्ट करायचं असतं किंवा काय कसं असतं? तर इकडे मोबाईल नंबर टाकतो मी, तुम्ही टाकून द्या, डायरेक्ट येस. कॉल करा. ओह! त्या दॅट्स व्यतिरिक्त सो गो टू इंटरेस्टिंग. kindly.club वर जाऊन तुम्ही व्हॉलंटिअरिंग फॉर्म भरा. हं, आमची टीम ते फॉर्म्स बघते आणि जे इंटरेस्टेड असतात, ज्यांना खरंच काहीतरी पॅशन आहे, हं. आम्ही त्यांना शॉर्टलिस्ट करून त्यांना ग्रुपमध्ये ऍड करतो. वॉव! मग आमची मुंबईची टीम आहे, पुणेची आहे, कोल्हापूरची आहे, दिल्लीची आहे, बँगलोरची आहे. डिपेंडिंग ऑन द सिटी आम्ही ग्रुप्स बनवून ठेवलेत. हं. तुम्हाला कळेल कुठे कुठे काय चाललंय. वॉव! आणि तुम्ही त्याला जॉइन होऊ शकता. या सो वी आर सीकिंग युअर टाइम, नॉट जस्ट युअर मनी. आम्हाला तुमचा टाइम भेटला तर इनफ आहे. आय नो. तुमचे 10 मिनिट विथ अ चाइल्ड कॅन चेंज द फ्युचर ऑफ दॅट चाइल्ड instead of giving him like 10,000 rupees or 1,000 rupees. Those 10 minutes are very valuable. So give your 10 minutes. येस. कारण तुम्हाला माहित नाही ना समोरच्या माणसांनी काय गमावलंय करेक्ट. आणि तुमच्याकडे काय आहे हे द्यायला. 100%. त्यांच्याकडे फक्त ते गॅप्स आहेत आणि ते गॅप्स फिल करणारी लोक खूप कमी आहेत. बरोबर. तो आय थिंक प्रश्न विचारा, फक्त देऊ नका. येस. तुमचा प्रश्न विचारणं पण एक देण्याचंच काम आहे. त्या 100%. माणसाला विचारा तुम्हाला काय पाहिजे. लाईक दिस अप्लायज एव्हरीवेअर. हे माझ्या रिलेशनशिप मध्ये पण अप्लाय होतं. आय डोंट वॉन्ट टू लव्ह समवन द वे आय वॉन्ट टू लव्ह. आय वॉन्ट टू लव्ह समवन द वे दे वॉन्ट टू बी लव्हड. The same applies to social impact. Don't give what you want to give. Give what they actually need. तर आय थिंक ते प्रश्न विचारा, समजून घ्या, त्या गोष्टी आणा, पार्टनरशिप करा, कोलॅबोरेशन करा, एकत्र जावा, एकटंच करू नका. त्या फिलिंगला शेअर करा. जेव्हा त्या फिलिंगला शेअर कराल ना, तुमचे असे पार्ट्स फील होतील जे त्या माणसाने ब्रेकच केले नाही. आपण खूप सिरियस गप्पा मारल्या. आपण थोडा रॅपिड फायर कडे जाऊया. रॅपिड फायर पटापट उत्तर द्यायची. व्हायरल रील साठी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करशील का नाही? नाही. फॉलोअर्स वाढवण्यासाठी क्रिंज कॉन्टेंट एक्सेप्टेबल आहे का नाही? आहे. ओके. क्रिंजची डेफिनेशन वेगळी असते. हम्म. What's cringe for you is not cringe for someone else. So find your definition of cringe. इन्फ्लुएन्सर्स मध्ये जेलसी जास्त आहे का सपोर्ट? दोन्ही आहे ओके. आणि दोन्ही निडेड आहे. जर जेलसी तुम्हाला एनकरेज करते तर बेस्ट आहे, हम्म. आणि जर सपोर्ट तुम्हाला एकत्र काम करण्याची फिलिंग देतो ते पण सही आहे. सोशल एक्सपेरिमेंट करताना कधी ऍक्टिंग केली? नाही. हा, ऍक्टिंग केली आहे, दॅट आय एम ओके. ब्रँड डील करण्याच्या नादात कधी मनाविरुद्ध प्रमोशन केलंयस? हा. ओके. वॉट एव्हर इट टेक्स टू मेक मी फील secure. Sometimes it's okay, accepted, because you need to understand that brands are also human beings. असं कुठलं आहे ब्रँडचं नाव नको घेऊस, कधी केलं होतंस पण असं? हा, तर कधी कधी एक ब्रँड आलेला, त्या ब्रँडला आम्हाला बेसिकली ते तरी जिम वेअर होतं किंवा कम्फर्ट वेअर होतं, ते घालायचं होतं आणि ते घालून मला धारावीमध्ये जाऊन काय काय मुलांबरोबर शूट करायचं होतं आणि मी तो व्हिडिओ बनवला आणि तो ब्रँड मला म्हणतोय की बॅकग्राऊंड एस्थेटिक वाटत नाहीये. मी बोललो भाई धारावीमध्ये तू, धारावी मधले कसले एस्थेटिक्स? आणि मी लिटरली हसलो 5 मिनिटासाठी, मी आणि मॅनेजर माझा. बोललो ठीक आहे, आता मग धारावीच्या मुलांना घेऊन दुसरीकडे जाऊन शूट केला, तर या गोष्टी करायला लागतात. आहे. बट इट्स नॉट द इंटेंट विच इज रॉंग, बट they are also human beings and they are also controlled by some human beings. So you need to 100%. understand that. फेम आल्यानंतर खरे फ्रेंड्स लांब होतात? हो. बट फेम आल्यावर काय काय लांब म्हणजे कमी होतात का असं? कमी होतात. नाही, लांब जाणं पण कधी कधी इम्पॉर्टंट आहे खऱ्या मित्रांपासून. कारण जेवढे तुम्ही त्या मित्रांशी एक्सेसिबल राहतात ना, तेवढी व्हॅल्यू कमी होते. तर आय थिंक आपण मित्र असतो, एकदम मस्ती करतो, पण रिस्पेक्ट थोडी कमी असते. पण जेव्हा सेपरेशन होतं ना, मग रिस्पेक्ट वाढते. मग ती सेपरेशन दूर करून जेव्हा आपण एकत्र येतो ना, ती मजा वेगळी असते. तेव्हा रिस्पेक्ट पण असते आणि फालतूगिरी पण असते. दोन्ही असणं इम्पॉर्टंट आहे.
इन्फ्लुएन्सर्स मध्ये इगो प्रॉब्लेम कॉमन आहे का नाही? कॉमन आहे, हम्म. खूप कॉमन आहे. आणि इट्स इम्पॉर्टंट टू हॅव इगो दॅट हेल्प्स यू, नॉट द इगो दॅट सेपरेट्स यू फ्रॉम ह्युमॅनिटी. ट्रोलर्स किंवा ट्रोल होणं हे कधीतरी तुला इमोशनली हर्ट करतं? कधीच नाही. And that is my strength. That is the only strength I have. I have never been affected by anything that anyone has said. And that is positive and negative both. एकदम जास्त तारीफगिरी केली मी झाडावर चढत नाही. आणि जर कोणी शिव्या पण घातला तरी मी वाईट वाटत लोळून बसत नाही. हाय ते हाय, पुढे चला. सोशल मीडियावर म्हणजे तुला असं वाटतं का की सोशल मीडियावर फेक लाईफ दाखवणारे इन्फ्लुएन्सर्स जास्त आहेत? आय डोंट नो, पण असतील. आय थिंक आय डोंट केअर बाकीचे इन्फ्लुएन्सर काय करतात. कारण खरे इन्फ्लुएन्सर्स ते आहेत जे ऍक्च्युली बदल घडवतात जिंदगी लाईफ मध्ये. लाईक फॉर एक्झाम्पल जे फूड फार्मर करतोय, किंवा जे आय डोंट नो इफ यू नो ल्यूक कुटिनो, ग्रेट एक्सपर्ट इन बायोलॉजी, खान सर फिजिक्स वाला, किंवा हे तर झाले सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर. बट देन देर आर पीपल लाईक कैलाश सत्यार्थी, देर आर people like Divya Kirti sir, there are people like Anshu Goyal sir from Goonj. There are so many countless influencers that have changed their houses, villages, societies, and we never knew about them. So I think तिकडे माझं जरा लक्ष असतं. हे नाही की भाई हा काय प्रोजेक्ट करतोय. करेक्ट. तसं कलेशगिरी करणारे भरपूर लोक, पण आय थिंक माझी गर्लफ्रेंड जरा मला सांगत असते, पण माझं लक्ष नसतं. फॉलोअर्स पैकी मी विचारणार होते त्याला. कळलं मला. ती तुला किती सपोर्ट करते किंवा ती तुझ्याशी भांडते का की तू इथे जातो वेळ देत नाही? ओके, हा. नाही, आता तू गर्लफ्रेंड वरनं म्हणालास तर कोण? आता तू बोललास ना मी माझी कधी गर्लफ्रेंड म्हणलं? आता तर मग ती तुझ्याशी नाही भांडत की तू तिला वेळ देत नाहीस, माझ्याऐवजी आता अयोध्येलाच निघून गेलास? ऑफकोर्स भांडते. दॅट इज इम्पॉर्टंट. नॉर्मल आहे ना? म्हणजे नाही म्हणजे भांडणं म्हणजे आमचं भांडण नसतं, पण आर्ग्युमेंट नसतात. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बी रिअल विथ इच अदर. तुम्ही हाईड करू शकत नाही की भाई नाही आय एम ओके, तू जा बाई, लढाई लढ तुझी. तिची पण लढाई चालू आहे लाईफ मध्ये, माझी पण चालू आहे. A relationship is a responsibility, it's a promise. It's a promise to be there when no one is there. आणि तुम्हाला कळत नकळत तो माणूस तुमचं पूर्ण जग बनून जातो. आणि ती पॉवर फक्त प्रेमामध्ये. तर इथे आम्ही भांडणं पण इम्पॉर्टंट आहे, परत येणं पण इम्पॉर्टंट आहे. कसं आहे ना, लाईक लेटिंग गो इज व्हेरी इझी, पण त्या रोपला होल्ड करून ठेवणं इज व्हेरी डिफिकल्ट. आम्ही ठरवलं की आपल्याला ती रोप सोडायची नाही, आपण पकडून ठेवायची. किती पण दुखलं ना तरी ठीक आहे. कधी कधी तू सोड, मी पकडून ठेवतो, मी सोडतो, तू पकडून ठेव, पण दोघांनी नाही सोडायची. सो आजी, उगाच एअर होस्टेसला वगैरे विचारू नका. आपलं ठरलंय इकडे. त्या आजीचे कष्ट कमी करूया आपण. आम्हाला देशील ना फोटो? म्हणजे आम्ही त्या आजी नाही दाखवू आणि आमच्या प्रेक्षकांनाही दाखवू. तुझा गर्लफ्रेंड त्याला काय अर्थ? ओनली ऑन द वेडिंग डे. नाही, तुम्ही म्हणणार होते की आजींप्रमाणे कॅप्शन मध्ये ह्याचा नंबर आम्ही स्थळांसाठी पण देतो. ते हार्ड एकदाच लॉन्च होणार आहे. डायरेक्ट एकदम बस, डायरेक्ट एकदाच लॉन्च होणार आणि त्यानंतर पण कधी लॉन्च होणार नाही. दॅट इज द फर्स्ट अँड द लास्ट टाइम. इन्फ्लुएन्सर होण्यासाठी टॅलेंट जास्त महत्वाचं आहे का लक? काय वाटतं? हार्डवर्क. हेट कमेंट डिलीट करणं ही एक प्रॉपर मूव आहे का अशी एखादी फॉरवर्ड मुवमेंट आहे तुमच्या आयुष्यातली, असं वाटतं तुला? समटाईम ना, की तुम्हाला जर काही एनर्जी आपल्या लाईफ मधून काढून टाकायची तर काढा. जर तुम्हाला ती निगेटिव्ह एनर्जी नकोच आहे, मग तुम्ही डिलीट करा. जर तुम्हाला कोणी छळतंय, तुम्हाला काही सारखं डीएम करताय, ब्लॉक करा. अँड दॅट इज युअर पॉवर. यू हॅव अर्न दॅट पॉवर. सो डू इट. तुम्ही क्रिएटर असो, सेलिब्रिटी असो, नॉर्मल माणूस असावं, एक कॉर्पोरेट वर्कर असावं, डझंट मॅटर. जर तुम्हाला एक एनर्जी अफेक्ट करताय तर तिला बिंदास डिलीट करा.
डोंट थिंक अबाउट व्हॉट वर्ल्ड विल थिंक. रिअल सिद्धेश आणि सोशल मीडियावर दिसणारा सिद्धेश ह्याच्यात किती फरक आहे? आय थिंक 20%. पण आय एम नॉट ऑलवेज सिरियस. आय एम नॉट ऑलवेज टॉकिंग अबाउट सोशल वर्क. आय एम ऑलवेज थिंकिंग अबाउट सोशल वर्क, बट आय एम नॉट ऑलवेज टॉकिंग अबाउट सोशल वर्क. ओके. सगळ्यात मोठा फरक असा आहे की रिअल लाईफ मध्ये मी जरा बिंदास आहे. डान्स करतो, कुठे पण कुठल्या इव्हेंट मध्ये टाका, डान्स करणार मी. बिंदास कुणाशी पण बोलणार. मी थोडा बेशिस्त आहे, थोडा शेमलेस आहे आणि थोडा प्रेमळ आहे जास्त. आय थिंक हा. तू डान्स बद्दल मगाचपासून बोलत, तू कोणाकडे शिकलायस? अरे स्वतःकडून शिकलोय मी. कोणाकडून शिकलाय? अरे मी ऋतिक रोशन फॅन आहे, अल्टिमेट फॅन. ओके. आणि माझी आयडिया अशी आहे ना की मला पुढे जाऊन सिनेमा आणि सोशल वर्कला कंबाईन करायचं आहे. ओके. इट डज नॉट मीन की मला ऍक्टिंग करायची आहे. मे बी आय वॉन्ट टू डिरेक्ट अ डॉक्युमेंटरी विच इज अबाउट सोशल वर्क. हो. आणि ऍक्च्युली असं काहीतरी मी ऑगस्ट मध्ये करतोय. वाव. आणि इट वॉन्ट बी द बिगेस्ट प्रोजेक्ट ऑफ माय लाईफ. वाव. जिकडे मी तुमचं लाईव्ह शो आणि सोशल वर्क कंबाईन करणार आहे. आणि या थोडं मला सिक्रेटली करायचं आहे, पण प्लीज ऑल द बेस्ट. आयडिया अशी आहे की 3-4 हजार लोकांना एकत्र आणायचं आहे फॉर दॅट शो. सो वर्किंग ऑन दॅट. वाव. त्याचं प्रमोशन चालू होईल जून मध्ये. सो क्या बात आहे. सो म्हणून तू ऋतिक रोशन फॅन असल्यामुळे डान्स करत हा. असतो. आणि जर मला शिकायचं आहे की लाईव्ह शो वगैरे कसं करायचं, चालवायचं कसं, तर भार्गवी मॅडमला मी पक्का फोन नक्की करणार. नक्की. युअर ऑलवेज आणि मी आता चाललोय फिरोदिया करंडकला. अच्छा, फिरोदियाला चाललाय. हा, टू अंडरस्टँड कसं फ्लो सेटिंग होते, कसं काम चाललं. दॅट्स नाईस. दॅट्स नाईस. तर कारण ती पण अहिल्यानगरच्या तिथेच करता. सॉरी, पुणे. हा पुण्याला होते. नगरचा पण करंडक खूप छान असतो, तोही तू अच्छा, बघायला अच्छा, जाऊ अच्छा. शकतो. आता पुण्याचा तर मी बघायला चाललोय 11 तारखेला. हो. सो इट्स गोइंग टू बी रोलर कोस्टर. लास्ट प्रश्न, जर उद्या इंस्टाग्राम बंद झालं तर सिद्धेश लोकरे कोण असेल? तोच असेल जो तो होता. आणि आय थिंक जास्त क्युरिओसिटीने काम करेन मी. की भाई आता, कारण मला स्क्रॅच पासून गोष्टी बिल्ड करायला आवडतात. पण मला नाही वाटेल जर इंस्टाग्राम गेलं तर माझी ऑडियन्स कुठे जाणार आहे. काही नाही होणार आहे. मी त्याच धुंदीने काम करेन, जास्त पॅशननी काम करेन. आणि आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली बिकॉज दे कॅन कॉपी माय कॉन्टेंट बट दे कॅन नॉट कॉपी व्हॉट आय डू. येस. स्किल कॉपी होऊ शकत नाही, काम होऊ शकतं. दॅट इज वाय एव्हरी क्रिएटर शुड हॅव अ स्किल. A skill that is irreplaceable, not replicable, and unmovable. So I think just have a skill, become a storyteller, keep telling stories. Does not matter what platform it is. Be yourself and do not be afraid of making mistakes and failing miserably. आपण शेवटाकडे आलोय, तर मला विचारायचंय जाता जाता माझ्या प्रेक्षकांना तू काय सांगशील की समाजसेवेकडे कुठल्या दृष्टीने बघा, की दिवसातनं एक छोटी गोष्ट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं किंवा मोठं काहीतरी कार्य करणं महत्वाचं असतं? तुझा याच्यावर टेक काय आहे आणि तुला प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? आय थिंक भार्गवी मॅडमची ऑडियन्स आहे तर आय एम शुअर मराठी ऑडियन्स असणार, थोडी डेली सोप बघणारी असणार, थोडा सिनेमा बघणारी असणार, थोडी नाटक बघणारी असणार. सो आय थिंक समाजसेवा म्हणजे मला असं वाटतं की लोकांना वाटतं गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, बट यू कॅनॉट गिव्ह बॅक व्हॉट यू हॅव नॉट टेकन फ्रॉम द सोसायटी. मग गिव्ह बॅक काय करताय? तुम्ही काही घेतलंच नाही सोसायटीकडून. तुम्ही तुमचं काम केलं, तुम्ही सक्सेसफुल झाला, तुम्ही जॉब मिळवला, तुम्ही आता TCS मध्ये काम करताय, कॅपजेमिनी मध्ये काम करताय किंवा तुम्ही तुमचा बिझनेस चालवताय. तुम्ही या समाजातून काय घेतलं नाही, तुम्ही ते मिळवलंय. तर आय थिंक इन्स्टेड ऑफ गिव्हिंग बॅक, पे फॉरवर्ड. तुमच्याकडे जे आलं ना, त्यातला समजा 1% हिस्सा बाजूला ठेवा. 1%. दॅट्स इनफ. 1% हिस्सा बाजूला ठेवून महिन्याच्या पहिल्या दिवशी बाजूला करून ठेवा आणि ते देऊन टाका. महिन्याच्या 30व्या दिवशी 31व्या दिवशी वाट बघू नका तोपर्यंत. त्याचप्रमाणे वाट बघू नका मी पूर्ण कमवून झाल्यावर मग नंतर मी पे फॉरवर्ड करणार. नाही, तुम्ही आता करून टाका आणि बघा ते तुम्हाला कसं एनर्जाइज करतं आणि बघा तुम्हाला ते कसं एनकरेज करतं अजून पैसे कमवायला. जेव्हा तुम्ही डे 1 पासूनच ती मेंटॅलिटी ठेवता की माझ्याकडे जे आलंय आय विल पे इट फॉरवर्ड,
सो दॅट समवन दॅट आय डोंट नो दे विल फील दॅट आय एम आन्सरेबल टू दॅट पर्सन ज्याने मला हे पैसे दिले आणि मी त्या माणसासाठी मी माझ्या लाईफमध्ये काहीतरी करून दाखवणार. ती फिलिंग कुठेच भेटणार नाही. सो डोंट वेट फॉर समाजसेवा. डू समाजसेवा इन युअर ओन वे. हम्म. इट डज नॉट मॅटर काय स्किल आहे. कुठल्या तरी नियर बाय शाळेमध्ये जावा, एखादा धडा शिकवा, कोणातरी हेल्प करा जी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही एक पॉडकास्टर आहे, तुम्ही नाटक करता, तुम्ही एक ऍक्टर आहे, तर अशा कुठल्या तरी मुलाला, मुलीला, लहान मुलीला सांगा ऍक्टिंग काय असते. बेगर असू शकते ती मुलगी, ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणारी असू शकते, पण तिला फक्त एक फूल विकत घेऊन पैसे देण्यापेक्षा तिला सांगा तुम्ही काय करता आणि तुम्हाला जर तिला ऍक्टिंग शिकवायची असेल तर तुम्ही 10 मिनिटांमध्ये कशी शिकवणार. वाव. स्टार्ट नाव. डोंट वेट फॉर वयाची 40 वर्ष 50 वर्ष टू स्टार्ट गिव्हिंग बॅक, पेइंग इट फॉरवर्ड. यू कॅन स्टार्ट नाव इन युअर ओन वे. सो आपण आता इतकं छान सगळं ऐकलंय, तर आपण सुद्धा काहीतरी नक्कीच प्रयत्न करूया आणि तो नाव म्हणजे आता सुरू करूया. थँक्यू सो मच इथे येऊन तू गप्पा थँक्यू सो मारल्या मच. आणि तुझ्या या प्रोजेक्टसाठी माझ्या टीमकडनं काही मदत लागली, आय एम ऑलवेज देअर टू हेल्प विथ माय टीम. सो मला खूप आवडेल. आणि जाता जाता लालित्यम कडनं आणि मिका परफ्युम्स कडनं तुला एक क्या छोटं बात. थँक्यू Thank you सो so मच. चलो, पैसा वसूल. अच्छा, Thank माझ्याकडून you पण so much. तुम्हाला एक. सो दिस इज व्हॉट आय डू टू ऑल माय people who. So I love poems. Oh wow. And this is written by one of my creator friends, आशिष. आणि त्यांनी मला भरपूर बुक्स पाठवलेले आणि आय टोल्ड हिम की जरा जास्त पाठव. आय विल गिव्ह इट टू पीपल हू आर actors, storytellers, who will feel that there is a breath of fresh air when you actually talk to your feelings through poems. So this is that. So this is from Thank me you to you. so much. Thank you so much for being here. Thank you. And माझं बालपण माझ्याकडे आज चालून आलं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला तर आय थिंक. अरे. Thank you so much. थँक्यू सो मच.